नाशिक जिल्हा अधिकारी आणि शिक्षक व्यावसायिक विकास मंचच्या आजच्या दुसऱ्या पुष्पगुंफण्यासाठी खास आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक SCRD महाराष्ट्र यांच्या उपसंचालक आदरणीय डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम यांच्या परिचयाचं काम माझ्याकडे देण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष मॅडम इथे उपस्थित आहेत, परंतु थोडक्यात त्यांचा परिचय मी करून देत असताना आपल्या सगळ्यांचं खरोखर आज भाग्य आहे. मी निश्चितपणाने सांगेन की स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते, पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावं लागतं. या साने गुरुजी यांच्या उक्तीप्रमाणे संपूर्ण जीवनामध्ये जिद्द, त्याग, कर्तव्याचे पालन, व्यासंग, कठोर मेहनत आणि महिला असूनही सतत धडपड करून नवीन गोष्टी शिकून संपूर्ण राज्यामध्ये एक महिला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. ऑल सक्सेसफुल पीपल हॅव अ गोल. सर्व यशस्वी लोकांसमोर एकच ध्येय असते. याप्रमाणे प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येक शिक्षकाचा व्यावसायिक विकास झाला पाहिजे, या ध्येयाने काम करणाऱ्या आज आपल्या नाशिक डाएट व्यावसायिक विकास मंचच्या कार्यशाळेमध्ये उपस्थित डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम, उपसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मॅडमचा थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर नेहा बिंदू माधव बेलसरे सध्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात मिपा औरंगाबाद या ठिकाणी त्या संचालक म्हणून काम करत आहेत. आदरणीय मॅडम यांचं शिक्षण MSc फिजिकल केमिस्ट्री, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये निष्णात अर्थात MEd, सेट इन एज्युकेशन आणि शिक्षण क्षेत्रातील विद्या वाचस्पती अर्थात PhD इन एज्युकेशन ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्याप्रमाणेच डिप्लोमा इन एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम निफा न्यू दिल्ली या संस्थेचा देखील त्यांनी व्यावसायिक कोर्स केलेला आहे आणि अँड ऑल्सो सिलेक्टेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट ॲज अ क्लास 1 ऑफिसर थ्रू महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC in the year 2003 as a senior lecturer for DIET. She has 25 years of teaching experience in the field of education. म्हणजे अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये महान काम आणि महान अनुभव असलेल्या आजच्या आपल्या वक्त्या आहेत आणि त्यांनी विशेषपणे 5 वर्ष BEd कॉलेजमध्ये, त्याचप्रमाणे 2 वर्ष MEd मध्ये आणि 3 वर्ष एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एज्युकेशन कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर 12 वर्ष डाएट आणि 3 वर्ष MSCRT मध्ये सुद्धा एक अध्यापनाचा उच्च असा अनुभव त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ दिलेला आहे. संशोधन कार्यामध्ये सुद्धा मॅडमने अतिशय हिरिरीनं सहभाग घेतलेला आहे. 3 वेळा इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये त्यांनी भाग घेतलेला असून 6 वेळा नॅशनल सेमिनार्स मध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचप्रमाणे 6 वेळा स्टेट लेवल कॉन्फरन्स मध्ये सुद्धा मॅडमने अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे आणि 10 मायनर रिसर्च प्रोजेक्ट्स मध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मॅडमचं लेखन कौशल्य देखील अतिशय आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. जीवन शिक्षण, गणित शिक्षण, भारतीय शिक्षण, त्याचप्रमाणे शिक्षण संवर्धन, शिक्षक मित्र, त्याचप्रमाणे रिसर्च बुलेटिन जर्नल्स ऑफ इग्नू, नेहरू युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ लखनौ आणि मुंबई या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं लेखन कार्य केलेलं आहे. NCERT नवी दिल्ली या उच्च संस्थेमध्ये महाराष्ट्राचं सातत्यानं प्रतिनिधित्व करण्याचं काम मॅडमने केलेलं आहे. त्याप्रमाणे कोर कमिटी कोऑर्डिनेटर DLED अभ्यासक्रम 2014 ते 16च्या दरम्यानच्या काळामध्ये अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसंदर्भात मॅडम यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिलेली आहे. महाराष्ट्र शासन शिक्षक प्रशिक्षण नियोजनामध्ये देखील मॅडमचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. शिक्षकांसाठी शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म कोर्सेस त्यांनी स्वतः डिझाईन केलेले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याचे नियोजन आणि त्यांनी ध्येय धोरण ठरवताना देखील महत्वपूर्ण अशी भूमिका त्यांनी बजावलेली आहे.
आणि एकंदरीतच माणसाला जर चमकायचं असेल तर त्याला स्वतःचा प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचं तेज निर्माण करावं लागतं आणि ते कार्य आदरणीय बेलसरे मॅडम यांचं आहे आणि त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य देखील अतिशय अतुलनीय आहे. आणि एकंदरीतच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कर्तृत्ववान होण्यासाठी कुणा राजाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो असं नाही, तर सर्वसामान्य कुटुंबात देखील जन्माला येऊन कर्तृत्व गाजवता येतं. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय डॉक्टर बेलसरे मॅडम आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि छोटासा परिचय त्यांचा थांबवतो आणि पुढील सूत्र आदरणीय सोनवणे साहेब यांच्याकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर. आणि आपण सर्व शिक्षक आता ज्या कामासाठी आतुर झालेले आहात ते प्रत्यक्ष आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांचं जे व्याख्यान आहे ते सुरू करणार आहोत. यानंतर मी आपले श्री उदय कुराडे यांना विनंती करतो की त्यांनी आता प्रत्यक्ष आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय नेहा बेलसरे मॅडम यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी आपणास पहिला प्रश्न विचारू इच्छितो की जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार होत आहे या पाठीमागील काही पार्श्वभूमी असते, ती पार्श्वभूमी नेमकी आपण स्पष्ट कराल का? सर्वप्रथम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या वतीने हे जे व्यावसायिक विकास म्हणजे शिक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी प्रथम या संस्थेचे प्राचार्य आणि सर्व सहकारी यांचं अभिनंदन करते. त्याचबरोबर या आजच्या सेशनसाठी उपस्थित असणारे प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, डाएटचा सर्व स्टाफ आणि माझे सर्व सहकारी, या सत्रामध्ये आता जो प्रश्न आलेला आहे की नेमकी पार्श्वभूमी काय, तिथून आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की धोरण हे आलेलं आहे, म्हणजे 29 जुलै 20 या दिवशी हे धोरण 66 पानाचं आपल्यासमोर आलेलं आहे. पण प्रत्यक्ष 66 पानं आपल्यासमोर जरी आता दिसत असली तरी त्याच्या मागे भरपूर विचार मंथन झालेले, गेले 5-6 वर्ष ती प्रक्रिया झालेली होती. आणि आपण आत्ता जी बघतोय ती आता नेमकी पार्श्वभूमी काय आहे किंवा स्वातंत्र्योत्तर काळापासून आपण जरा विचार करायला लागलो की आपण भारतीय शिक्षण पद्धत आपल्याला कशी आणायची आहे किंवा आपण स्वतंत्र भारतामध्ये आपली मुलं कशा पद्धतीने घडवायची आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं कुठले वेगवेगळे प्रयत्न आपल्या राज्यामध्ये केले गेले, देशामध्ये केले गेले, याचा जर आपण मागोवा घेतला तर लक्षात येईल की 48-49ला पहिलं म्हणजे 47 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिलं जो आयोग आला तो विद्यापीठ शिक्षण आयोग, तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेला होता. आणि या आयोगाने म्हटलं होतं, बघा स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्याच वर्षी फक्त एकच सूचना सुधारणा आम्हाला जर करायची असेल तर ती आम्ही मूल्यमापनाच्या बाबतीत करू. म्हणजे त्या वेळेपासून आपण मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये असमाधानी आहोत हे आपल्या लक्षात येईल. या आयोगाने विद्यापीठ स्तर शिक्षणाचा विचार केलेला होता. नंतर 52-53 मध्ये जो आला तो डॉक्टर मुदलियार यांच्या अध्यक्षतेखालील माध्यमिक शिक्षण आयोग. आता या आयोगाने काय म्हटलेलं होतं, महत्वाच्या मी काही घडामोडी सांगणार आहे. त्यांनी व्यावसायिक शिक्षण दिलं जावं माध्यमिक स्तरावरती, ही त्यांची प्रमुख शिफारस होती. आणि आजही की आपण 5% सुद्धा विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देत नाही आहोत हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आयोगाने वेगवेगळा विचार केला, सर्व पातळ्यांवरती विचार मंथन करून काही शिफारसी केल्या, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये काही ना काही गॅप्स राहिल्याचे आहेत असं आपल्याला लक्षात येईल. नंतर आला तो कोठारी आयोग 64-66. या आयोगाने पूर्णतः प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरांचा विचार केला गेला आणि शिफारसी सुचवल्या. त्यांनी सुचवलेली जी एक महत्वाची शिफारस आहे या आयोगाने ती म्हणजे 6% म्हणजे जो काही आपला GDP आहे त्याच्या 6% शिक्षणावरती गुंतवणूक असावी, ही एक महत्वाची शिफारस. आणि दुसरी म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्स, जी आता पुन्हा आपल्याला या 2020च्या पॉलिसीमध्ये सुद्धा दिसत आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे स्वतंत्र भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे म्हणजे 1968च आहे. ते 64-66चा जो कोठारी आयोगाच्या शिफारसी होत्या त्या प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 हे निर्माण झालं. कोठारी आयोगाच्या अहवालाचं नावच आहे शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. म्हणजे राष्ट्रीय विकास जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असलं पाहिजे, कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचं महत्वाचं साधन आहे. या दृष्टिकोनातनं 1968ला स्वतंत्र भारताचं पहिलं धोरण आपल्याला
प्राप्त झालं, जे 52 वर्ष त्याला आज झालेली आहेत. या धोरणामध्ये सुद्धा होतं की 6% खर्च हा शिक्षणावरतीच केला जावा GDPच्या. नंतर आलं 86चं धोरण, ते 18 वर्षानंतर आलं आणि या धोरणामध्ये ऍक्सेस आणि इक्विटी यावरती जास्त भर दिला गेला, की सर्वांपर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे यासाठी आणि सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. हा 1986च्या धोरणामधला महत्वाचा मुद्दा होता. क्वालिटी पण होता, परंतु या दोनकडे जास्त लक्ष दिलं गेलं असं आपल्याला लक्षात येईल. आणि याची निर्मिती म्हणजे डाएट आहे. 86च्या धोरणाचा आउटपुट काय काय असेल तर त्याच्यामध्ये डाएट आहेत, ISCs आहेत, CTEs आहेत किंवा नवोदय विद्यालय आहेत. ही सगळी नवीन शैक्षणिक धोरण 86चं झाल्यानंतर मिळाली. याही धोरणात पुन्हा म्हटलेलं होतं की 6% गुंतवणूक शिक्षणावर केली जाते. तर 86च्या पॉलिसीच्या मध्ये असं लक्षात आलं की याच्या आधीचं जे धोरण आलेलं होतं 68चं, त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या इम्प्लिमेंट पातळीवरती आल्या नाही, कार्यान्वित होता आल्या नाही. आणि म्हणून 86चं धोरण पुन्हा एकदा बघितलं गेलं आणि त्याच्यावरती कृती आराखडा तयार करण्यात आला 92ला, की असं होऊ नये की कुठल्या गोष्टी आपल्या अंमलबजावणी पातळीवर येणार नाहीत. आणि म्हणून कृती आराखडा आणि विशिष्ट टाइम फ्रेम मध्ये विशिष्ट गोष्ट करणं यासाठी हा तयार झालेला होता. आणि त्यानंतरचं आत्ताचं 21व्या शतकातील पहिलं धोरण ज्याला आपल्याला म्हणता येईल आणि स्वातंत्र्योत्तर काळातील तिसरं धोरण ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. तर ही सगळी अशी पार्श्वभूमी आहे. आता मुळामध्ये जेव्हा 47चं स्वातंत्र्य मिळालं तिथपासून आतापर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे आता आपण 75 वर्ष पूर्ण करण्याकडे जात आहोत आणि आता साधारणपणे हे धोरण प्रत्यक्ष कार्यान्वित व्हायला 75वं वर्ष आपल्या स्वातंत्र्याचं येणारच आहे. तर या 75 वर्षामध्ये जसं आपण अपेक्षा केलेली होती की इंग्रजांनी तयार केलेली जी शिक्षण पद्धती आहे, मेकॅलेची शिक्षण पद्धती आहे, ती बदलवण्यासाठी हे वेगवेगळे आयोग आणि धोरणं आखण्यात आलेली होती आणि कार्यान्वित करण्यात आलेली होती. परंतु कितीही जरी ठरवलं तरी 100% गोष्टी ह्या कार्यान्वित होत नाहीत आणि बऱ्याच समस्या आज आपल्याला या शिक्षणामध्ये दिसतात, वेगवेगळ्या स्तरावरच्या शिक्षणामध्ये दिसतात. आणि त्यात महत्वाचं म्हणजे असं दिसतं की संख्यात्मक विस्तार आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकलेलो आहोत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. हा या स्लाइडमध्ये दिसेल की 47 साली फक्त 12 विद्यापीठं होती, आज आपली 1028च्या आसपास झालेली आहेत किंवा जास्तच झालेली आहेत. कारण ही UDAS 16-17च्या साधारण डेटावर नाही घेतलेल्या आहे काही गोष्टी आहेत. आणि शाळा 47ला 400 होत्या, आज 14 लाखाच्या वर गेलेल्या आहेत. आणि विद्यार्थी संख्या बघा 33 कोटी आहे. हे देश पातळीवरती सांख्यिकी मी आपल्याला सांगत आहे. म्हणजेच जी आपली वेगवेगळ्या आयोग आणि धोरणांचं उद्दिष्ट होतं की ऍक्सेस सर्वांना मिळावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, सर्वांपर्यंत शिक्षण पोचावं, त्या दृष्टिकोनातून आपण बरीचशी मजल गाठलेली आहे. आपण काहीच केलेलं नाही असं नाहीये. तर आपण बऱ्यापैकी पुढे गेलेलो आहोत. तथापि संख्यात्मक विस्ताराच्या प्रमाणामध्ये जो गुणात्मक विस्तार आपल्याला अभिप्रेत होता तो मात्र प्रत्येक पातळीवर त्या प्रमाणामध्ये आपल्याला साध्य करता आलेल्या नाही. आणि म्हणून 34 वर्षानंतर हे तिसरं धोरण आलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या धोरणामध्ये 34 वर्षाचा गॅप आहे. एकीकडे आपण म्हणतोय की नॉलेज एक्सप्लोजनचं युग आहे, दर दिवशी ज्ञानाचा विस्तार होत आहे. आणि मग 34 वर्षामध्ये कितीतरी पाणी वाहून गेलंय पुलाखालनं, कितीतरी घडामोडी झाल्या, प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल झाले आणि त्याला समांतर ही शिक्षण पद्धती बदलली पाहिजे आणि मुख्य म्हणजे ती भारतीय झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय करता येईल तो विचार प्राधान्याने या धोरणात केलेला आहे गुणवत्ता मिळण्यासाठी, हे आपल्याला लक्षात येईल. जसं प्रत्येक शैक्षणिक धोरणावर तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती किंवा समस्या यांचा काहीतरी परिणाम होत असतो, तसं या शैक्षणिक धोरणामधील कोणत्या समस्या आणि कोणत्या स्ट्रॉंग बाजूंचा विचार करण्यात येणार आहे? बरोबर आहे. म्हणजे ज्या गोष्टी आधीची जी पॉलिसी होती 86ची त्याच्यामधनं ऍड्रेस होऊ शकल्या नाहीत, मग कधी त्या धोरणामध्ये नव्हत्या म्हणून किंवा प्रत्यक्ष कार्यान्वयनामध्ये काही अडचणी आल्या म्हणून, पुरेशी आर्थिक तरतूद नसेल म्हणून, कारणं अनेक असतील. पण मुद्दा हा आहे की समस्या प्राधान्याने जर आपण खूप भरपूर समस्या आहेत, वेगवेगळ्या पातळीवरच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, सगळ्या काही आपण इथे एनलिस्ट करणार नाही. परंतु मुद्दा हा आहे की महत्वाच्या कुठल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण म्हणतोय की मेकॅलेने जी शिक्षण पद्धती दिली
ती इंग्रजाळलेली होती, क्लर्क तयार करणारी होती असं आपण म्हणत होतो आणि ती बदलवण्याचा आपण प्रयत्न करत होतो, पण ती आपल्याला 100% बदलवता आली नाही. आणि म्हणून घोकंपट्टीवर आधारित अशा पद्धतीची शिक्षण पद्धती ही आजपर्यंतही राहिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाठ करायचं, परीक्षेमध्ये जे पाठ केलेलं आहे ते उतरवायचं आणि मिळालेले गुण किती जास्त आहे त्याच्यावर आधारित गुणवत्ता जास्त, हे जो सगळा प्रकार चालू आहे किंवा आतापर्यंत बहुतांश ठिकाणी हेच दिसत आहे, ते आता बंद होणं गरजेचं आहे. याच्यावरती फोकस केलेला आहे. म्हणजेच घोकंपट्टीवर आधारित शिक्षण कसं कमी करता येईल, बंद करता येईल आणि समजपूर्वक अध्ययन, प्रत्यक्ष 21व्या शतकातील कौशल्य याकडे कसं नेता येईल, हा महत्त्वाचा विचार आहे. दुसरा सद्यस्थितीतील समस्या जी आहे ती आपण म्हणतो की बऱ्यापैकी प्रशिक्षित शिक्षक आपल्याकडे आहेत आणि असं असूनही अध्ययन आपत्ती किंवा ज्याला आपण लर्निंग क्रायसिस म्हणतो, ती स्थिती वेगवेगळी सर्वेक्षणं आपल्याला सांगतात. म्हणजे इयत्ता तिसरीतील प्रत्येक 3 मुलांपैकी एका मुलाला समजपूर्वक वाचता येत नाही आणि प्रत्येक 2 मुलाला मूलभूत अध्ययन गणितातलं बेसिक जे आहे अंकज्ञान आणि अंकांवरील क्रिया या येत नाही. मग ह्या झाल्या अतिशय मूलभूत अशा समस्या. म्हणजे बेसिक लर्निंग टूल्सवरतीच आपल्या मुलांची कमांड नाही, असे 50% पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. हे आपल्यासाठी खूप आव्हानात्मक आहे आणि मग हे कसं ॲड्रेस करायचं हे या पॉलिसीमध्ये ठरवलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षक शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुमार दर्जा हा 12चं जे कमिशन 2012चं जे होतं, जस्टिस वर्मा कमिशनचा जो रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये पुन्हा आता नुकताच आलेला तो रिपोर्ट आपल्याला म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये सरळ म्हटलं होतं की देशामध्ये 10,000 पेक्षा जास्त अशा टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या त्या शिक्षणाकडे सिरियसली बघत नाही आहेत आणि पूर्णतः कमर्शियलायझेशन झालेलं आहे. आणि मग हे कसं थांबवता येईल, म्हणजे शिक्षणावरती सुद्धा विचार केलेला आहे. त्याच्यानंतर अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन जे आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण, ते सुद्धा सर्वांना मिळत नाही आहे आपल्याकडे, त्या वयोगटातील मुलांना. मग ते मिळालं पाहिजे यासाठी काय करता येईल, आणि मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर ते गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे याच्यासाठी काय करता येईल. म्हणजे RTE इम्प्लिमेंट होऊन 11 वर्ष होत आली तरी सुद्धा आपण RTEचं कार्यान्वयन पूर्णतः करू शकलेलो नाही आहोत. ही सुद्धा एक समस्याच आहे आपल्यासमोर. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण कायद्याने कमिट करून घेतलेल्या आहेत तरी सुद्धा त्या प्रत्येक बाबतीमध्ये आपण साध्यता तशी करू शकलेलो नाही आहोत. आणि हे सुद्धा एक ह्याला सुद्धा ॲड्रेस करणं हे या धोरणाने बघितलेलं आहे. म्हणजे धोरणाचं महत्त्व काय आहे तर पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत, नवे व्यावसायिक शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्या समस्या आहेत आणि त्यांना उत्तरं शोधायची असेल तर धोरणामध्ये काय असलं पाहिजे, हे सर्व विचार या धोरणामध्ये आपल्याला केल्याचं दिसतं. 10वी-12वीच्या शिकवण्यांचं अवास्तव वाढलेलं महत्त्व किंवा शैक्षणिक संधी जी आपण सर्वांना मिळाली पाहिजे त्यामध्ये अजूनही असणारी असमता किंवा कौशल्याधिष्ठित आणि रोजगाराभिमुख शिक्षण नाही, जीवन शिक्षण याच्यामधला बराचसा फरक आहे. आज मुलांना बऱ्याच वेळा कळत नाही की हे मी शिकतो हे मी कुठं उपयोगात आणणार आहे. ते फक्त शिकण्यासाठी, पाठ करण्यासाठी आणि परीक्षेत लिहिण्यासाठी आहे असं बऱ्याच मुलांचा समज बऱ्याच कन्सेप्टच्या बाबतीमध्ये होतो. तो आपल्याला दूर करायचा आहे. मुळामध्ये शिक्षणाचा सुमार दर्जा जो आहे तो सुधारणं, शिक्षणामध्ये गुणवत्ता आणणं आणि सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं याकडे या धोरणाची वाटचाल असणार आहे. धन्यवाद मॅम. या समस्या सोडविण्यासाठी हे ECCचा सुद्धा समावेश केला आहे. म्हणजे अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन ज्याला आपण पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतो, त्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी इथून पुढे ECCE हा शब्द जास्त वेळा वापरला जाण्याची शक्यता आहे. अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन हे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून दिलं जावं असं म्हटलेलं आहे. आणि तिथपासून म्हणजे 5 वर्षाचं जे शिक्षण असणार आहे ते ECCE पासून 1ली-2री म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो फाउंडेशन स्टेज म्हणजे पहिली स्टेज म्हटलेला आहे याला. त्यानंतर 3ऱ्या वर्षाचं जे शिक्षण असणार आहे 3 वर्ष वयोगटाचं, मला वाटतं ते स्ट्रक्चरची स्लाइड आपण इथं घेतली पाहिजे. आधी नेक्स्ट स्लाइड प्लीज. हां, तर यामध्ये ही नवीन शैक्षणिक रचना असणार आहे. त्यात सगळ्यात पायाला हे बघा, पहिलं स्ट्रक्चर जे आहे ते 10+2+3चं आहे आणि आत्ता आपल्याला काय दिसतंय तर 3 वर्षाचं ECCE, 1ली-2री त्याला जोडून त्याला आपण पायाभूत किंवा फाउंडेशन म्हटलेलं आहे.
दुसरी स्टेज जी आहे ती पूर्वतयारी किंवा प्रिपरेटरी स्टेज, त्याच्यामध्ये इयत्ता 3री ते 5वीचा वयोगट असणार आहे. तिसरी स्टेज जी असणार आहे ती मध्य किंवा मिडल स्टेज जी आहे, त्याच्यामध्ये 6वी ते 8वीचे विद्यार्थी असणार आहेत. आणि माध्यमिक शिक्षण हे 9वी 10वी 11वी 12वी असं सलग 4 वर्षाचं असणार आहे. त्याच्यात माध्यमिक उच्च माध्यमिक असा काही भेद केलेला नाही. आता हे 4 टप्पे आपल्याला लक्षात आले. 5+3+3+4 5 वर्ष, याच्यामध्ये 3 वर्षाचं पूर्व प्राथमिक शिक्षण आणि त्याला जोडून पहिली दुसरी, अशा पद्धतीने याला पायाभूत असं म्हटलेलं आहे. म्हणजे वय वर्ष 8 पर्यंत जे शिक्षण दिलं जाणार आहे ते पायाभूत शिक्षण असणार आहे. आपण जर न्यूरोसायन्सचा विचार केला तर मुलाच्या मेंदूचा विकास हा साधारण 85% विकास हा वयाच्या 6 वर्ष वयोगटापर्यंत होतो. आणि आपली अपेक्षा अशी आहे की 2री पर्यंत त्याचा पाया हा पक्का झाला पाहिजे. मग तो कसा पक्का झाला पाहिजे, तर पहिली 3 वर्ष त्याला प्रत्येकाला बालशिक्षण हे मिळालं पाहिजे. आज आपल्या देशामध्ये बरीच मुलं जी वंचित घटकांमधली आहेत, ग्रामीण भागामध्ये आहेत, ती साधारणपणे पहिलीला वर्गामध्ये येतात. आणि RTI सुद्धा आता सध्या जो आहे तो 6 वर्ष वयोगटापासून सुरू होतो, म्हणजे पहिली. आणि त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही कायद्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत नव्हती. परंतु हे धोरण जे आहे ते आपल्याला सूचित करत आहे की या वयोगटातील शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे पुढच्या शिक्षणाची पायाभरणी उभारणी होण्याच्या दृष्टिकोनातनं. आणि म्हणून हे सुद्धा RTI मॅन्डेटमध्ये आणलं पाहिजे. आणि 100% मुलांना आपल्याला ECCच्या अंतर्गत आणता आलं पाहिजे वयाच्या 3+ पासून. आणि तसं केलं, 3 वर्षाचं जर आपण द्यायला लागलो मुलांना तर त्याचा परिणाम हा वेगळा होतो. आणि याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ दिल्ली यांनी एक अभ्यास केलेला आहे की जी मुलं पूर्व प्राथमिक शिक्षण घेऊन प्राथमिकला प्रवेशित झालेली आहेत आणि जी न करता झालेली आहेत, याच्यामध्ये त्यांच्या अभ्यासात असं आढळलेलं आहे की ज्यांचं पूर्व प्राथमिक शिक्षण झालेलं नाही त्यांना अध्ययन साधनांवरती पकड घेणं हे बऱ्याच वेळा कठीण जातं. त्याचबरोबर गळती होण्याचं प्रमाणही अशा मुलांमध्ये अधिक आहे, हे अभ्यासांती लक्षात आलेलं आहे. आणि वेगवेगळी संशोधनं पण सांगतात अर्ली चाइल्ड केअरच्या संदर्भातली की जितक्या लवकर मुलांचं सोशलायझेशन होईल, या वयातील मुलांना कृती आधारित म्हणजे खेळाच्या माध्यमामधनं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमामधनं जेवढ्या त्यांच्या आंतरक्रिया चांगल्या घडतील तेवढं ते लवकर वेगवेगळ्या गोष्टी शिकतात. जेवढ्या अधिक भाषांचं या वयोगटामध्ये त्यांना एक्सपोजर मिळेल किंवा त्यांना ऐकण्यासाठी कानावर पडतील, बोलण्यासाठी हे होतील, तेवढे ती भाषा अधिक शिकतात. हे सगळे अभ्यास विचारात घेऊन, लेटेस्ट रिसर्चच लक्षात घेऊन या पद्धतीने ही फाउंडेशन स्टेज केलेली आहे. आणि मग फाउंडेशन स्टेजची पूर्तता कधी होणार आहे, तर पहिली दुसरी झाल्यानंतर. म्हणजे पहिलीमध्ये येण्यापूर्वी पहिले 3 वर्ष जे आहेत त्यामध्ये त्यांनी कृती आधारित, एन्क्वायरी बेस्ड अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन त्यांच्या क्युरिओसिटीला चालना मिळेल अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना मिळाल्यामुळे त्या वयोगटापासूनच ते विचार करणारे, श्रमाची प्रतिष्ठा जोपासणारे, मॅनर्स एटिकेट शिकणारे असे होतील, अशी सगळे खात्री यामध्ये केलेली आहे. आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे आता पहिलीत येण्यापूर्वी बाल शिक्षण हे आपण 3 वर्षाचं म्हणतोय, जे 3+ला एंट्री, 4+ला म्हणजे त्याचं 1 वर्ष पूर्ण झालेलं असेल. आणि नंतर म्हणजे त्याला काय म्हणता येईल, बाल शिक्षण वर्ष 1, बाल शिक्षण वर्ष 2 आणि बाल शिक्षण वर्ष 3 असं जर आपण सरळ आत्ता म्हटलो तर त्याच्यामध्ये बाल शिक्षण वर्ष 3ला त्याची प्रारंभिक पूर्वतयारी जी लागते पहिलीमध्ये येण्यासाठीची, ती सगळी त्याची पूर्वतयारी होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणची रचना असेल. फक्त इथे आपल्याला आव्हान काय आहे की 3+ला मूल शाळेत आल्यानंतर त्याला आपल्याला लेखन वाचन शिकवायचं नाहीये, 4+ला सुद्धा शिकवायचं नाहीये. आधी त्याला हस्तनेत्र समन्वय, स्नायूंवरती पकड घेणं या गोष्टी त्याला 5+ला शिकवायच्या आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. म्हणजे पहिले 2 वर्ष त्यांनी खेळ, शोध, कृती या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमधनं वर्गात आंतरक्रिया होणं, खूप त्याला खेळासाठीचं साहित्य उपलब्ध असणं, या ECC मधलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असणं, हे सगळं पॉलिसीनी यामध्ये रिकमेंड केलेलं आहे. मग 2 वर्ष झाल्यानंतर, दुसरी झाल्यानंतर 3री ते 5वीचा हा दुसरा जो वयोगट असणार आहे तो पूर्वतयारी म्हटलेला आहे. म्हणजे 6वी ते 8वीसाठी जे वेगवेगळे विषय शिकायचे आहेत त्यांना, त्याची पूर्वतयारी ही 3री ते 5वी यामध्ये होणार आहे. आणि 3री पर्यंत
फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी म्हणजे बेसिक जे त्याला वाचन आणि लेखन आणि गणन आलं पाहिजे ते सगळं येईल याची खातरजमा होणं नव्हे ते 2025 पर्यंत 100% मुलांमध्ये अचीव करणं हे टार्गेट ठेवून त्याचं मिशन मोडमध्ये काम करावं असं सुद्धा या पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे. मग 3री ते 5वी स्तरावरती तिसरी ते 5वी हा मध्यस्तर असणार आहे आणि 6वी ते 8वी हा मध्यस्तर असणार आहे आणि यामध्ये विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्र, या मानव विकास यासारखे अनुभवजन्य अनुभव द्यायचे आहेत. म्हणजे या वयोगटामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग वरती जास्त भर द्यायचा आहे आणि इयत्ता 6वी पासूनच व्होकेशनल एज्युकेशन सुरू करायचं आहे. त्या पुढचा जो टप्पा आहे त्याला आपण म्हणतोय माध्यमिक स्तर, बहुशाखीय अभ्यास. या ठिकाणी जसं आपण 10वी झाल्यानंतर आता 11वीत जाणार आहे, मग तू सायन्स घेणार आहे का, आर्ट्स घेणार आहे का, कॉमर्स घेणार आहे असं मुलांना विचारत असतो आणि त्या वयात त्या मुलांना नक्की कळतच नसतं की सायन्स घेतलं तर काय व्हायचंय किंवा आर्ट्स घेतलं तर काय काय होता येणार आहे किंवा कशासाठी हे निवडायचं आहे अशी समज बऱ्याच बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये नसते. आता आपण त्याच्यासाठी पण बरेच प्रयत्न करत आहोत राज्य शासन स्तरावरनं की समुपदेशक असावे, त्यांचं काउन्सिलिंग या वयोगटापूर्वीच व्हावं, 12वीत 10वीत येण्यापूर्वीच, आणि त्यांनी स्वतःच्या करिअरची निवड करावी. हे सगळं जरी खरं असलं तरी बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना नेमकेपणाने याची उमज नसते. मग ते सगळं आपण लक्षात घेऊन 9वी ते 12वीचा स्तर असा केलाय की यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विषयांचं एक्सपोजर मिळेल. मग जवळपास 40 प्रकारचे वेगवेगळे विषय या 9वी ते 12वी या 4 वर्षामध्ये ते शिकतील आणि त्यातनं स्वतःच्या करिअरची निवड त्यांना स्वतःच करता येईल हे अशी योजना आहे. त्याचबरोबर आर्ट, सायन्स, कॉमर्स अशा वेगवेगळ्या शाखा असणार नाहीत. तर बहुशाखीय अभ्यासक्रम याचा अर्थ ज्याला जे आवडेल, ज्याच्यामध्ये गती आहे तो ते विषय घेऊ शकेल. आत्ता काय होतं, सायन्सच्या एखाद्या विद्यार्थ्याला जर म्युझिक घ्यायचं असेल तर त्याला ते आपल्याकडे उपलब्ध नसतं किंवा सायन्सच्या एखाद्या विद्यार्थ्याला अकाउंट्स हा विषयामध्ये रुची आहे तर ते त्या ठिकाणी उपलब्ध नसतं, कारण शाखा या आपण एकदम वॉटरटाईट कंपार्टमेंट करून टाकलेला आहे. तर आता मात्र असं होणार नाही, हा शाखाभेदच काढून टाकलेला आहे. तर ज्याला जे पाहिजे त्या पद्धतीने विषयांची निवड करता यावी आणि त्याची पूर्वतयारी ही माध्यमिक स्तरावर असणार आहे 9वी 10वी मध्ये. आणि 11वी 12वी हे 9वी 10वी 11वी 12वी मध्ये 10वी आणि 12वीचं एकूण जे अवास्तव महत्व सध्या त्या परीक्षांना आलेलं आहे. म्हणजे घरामध्ये जरी विचार केला, अरे बापरे माझी यावर्षी 10वी आहे माझ्या मुलाची, म्हणून पॅरेंट्सचं जे सगळं हे असतं किंवा मुलाला जे प्रेशर दिलं जातं किंवा 12वी आहे म्हणून तू हे करू नको ते करू, तर हे सगळं टाळायचं असेल आणि मुलाने आवडीने शिकायचं असेल तर ते जे वेगवेगळे विषय त्याला आवडतात ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी स्ट्रीम त्याचे त्यांनी ते निवडावेत आणि त्या पद्धतीने स्वतःच्या चॉईसने निवडलेले असल्यामुळे त्याला त्याच्यामध्ये गती असेल. आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये चिकित्सक विचार करण्याची संधी, फ्लेक्झिबिलिटी असेल, हायर ऑर्डर थिंकिंग करण्याची संधी असेल, या पद्धतीचं शिक्षण हे सगळं माध्यमिक स्तरावर असणार आहे. म्हणजे पूर्व प्राथमिक पासून ते माध्यमिक स्तरापर्यंत वयाच्या 3 वर्षापासून ते 18 पर्यंत हे सलग या पद्धतीने स्कूलिंगचा पॅटर्न या नवीन धोरणामध्ये सांगितलेला आहे. धन्यवाद मॅम. आपण माध्यमिक स्तरावरील जो बदल झाला तोही स्पष्ट केलेला आहे. पूर्वीच्या शैक्षणिक धोरणामध्ये राममूर्ती समितीच्या शिफारसीनुसार व्यावसायिक शिक्षणाला महत्व दिलं गेलं होतं आणि तुम्ही आताच प्रास्ताविकामध्ये म्हणाला की आपण ते व्यावसायिक शिक्षणाच्या 5% पर्यंतही यश आपल्याला मिळालेलं नाहीये. तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला एक वेगळं महत्व देण्यात आलेलं आहे. ते कशा प्रकारे ते जरा स्पष्ट कराल का? व्यावसायिक शिक्षणामध्ये हे बघा 6वी ते 8वी 6वी पासूनच आपण म्हणतोय की सुरू करायचं आहे व्यावसायिक शिक्षण. कारण आपण पॉलिसीने सांगितलेलं आहे, टार्गेट जे दिलेलं आहे की 2025 पर्यंत किमान 50% विद्यार्थ्यांना 50% व्यक्तींना आपण व्यावसायिक शिक्षण दिलेलं असलं पाहिजे. मग असं असेल तर 6वी ते 8वी मध्ये कारण आता जे मी म्हटलं की केवळ सध्या आपण 5% लोकांना व्यावसायिक शिक्षण देतोय आणि आपण इतर देशांचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे अमेरिकेमध्ये ते 52% पर्यंत लोकांना व्यावसायिक शिक्षण मिळतं, जर्मनीमध्ये 75% आहे, तर कोरिया सारख्या देशामध्ये 96% आहे आणि आपण किती टक्क्यांवरती आहोत? 5%वरती. म्हणजे आपल्याला खूप मोठी मजल गाठायची आहे व्यावसायिक शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये.
म्हणून 2025 पर्यंत जर किमान 25% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायचं असेल तर याच्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. 6वीला कुठल्या प्रकारचे व्यवसाय असावेत, 7वीला कुठल्या प्रकारचे असावेत, 8वीला कुठले असावेत, आणि हे सगळे या पद्धतीने असणार आहेत की एक्सपिरियन्शियल लर्निंग, म्हणजे प्रत्यक्ष हँड्स ऑन प्रॅक्टिस त्यांना त्या त्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये मिळावं. आणि मग आत्ता आपल्याला कोणत्या प्रकारच्या व्यवसायांची गरज आहे समाजामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातनं कौशल्य कोणती असली पाहिजेत, आणि त्या त्या ठिकाणचे स्थानिक हे वेगवेगळे असणार आहेत. उदाहरणार्थ कोकण जर घेतला तर कोकणामधले हे वेगळे असणार आहेत, आणि इकडे पठारावरचे जर घेतले तर ते वेगळ्या प्रकारचे असणार आहेत. म्हणजे त्या त्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्या ठिकाणचं कुठलं व्यावसायिक शिक्षण आहे, त्या पद्धतीचं व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या व्यवस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निर्माण करणं हे आपल्यासाठी आव्हान असणार आहे. की तशा पद्धतीच्या वर्कशॉप्स असणं, वर्कशॉप नसतील तर प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन ज्या ठिकाणी हे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांचा उपयोग शाळेला करून घेणं. प्रत्यक्ष प्रॅक्टिससाठी त्यांना नो बॅग डे असणार आहे मुलांना. वर्षातनं 10 दिवस अजिबात अभ्यास नाही, प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन या प्रकारे व्यवसायाचं शिक्षण घेणं असं पण शक्य होणार आहे. आणि निरनिराळ्या गोष्टी व्यवसाय शिक्षण म्हटल्यानंतर बरीचशी कौशल्य मुलांना त्यामध्ये यावे लागणार आहेत, आणि म्हणून कौशल्य उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातूनही एक्सपिरियन्शियल लर्निंग किंवा प्रत्यक्ष सराव हा खूप महत्त्वाचा आहे. प्रात्यक्षिकाची संधी खूप महत्त्वाची आहे, ती आपल्याला स्थानिक परिस्थितीमध्ये मिळवून द्यायची आहे. त्याच्यासाठी स्कूल कॉम्प्लेक्सचा कन्सेप्ट सुद्धा या धोरणामध्ये अधोरेखित केलेला आहे की रिसोर्स शेअरिंगच्या दृष्टिकोनातनं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपण म्हणतोय की हे भारतीय शिक्षण करण्याचा प्रयत्न या पॉलिसीमध्ये आहे. भारतामध्ये जेवढ्या 64 कला आणि 14 विद्या, लोकविद्या विकसित झालेल्या आहेत ऑलरेडी, त्याच्यावरती भरपूर लोकांकडे कौशल्य असणारे जे आहेत त्यांचा सगळ्यांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातनं कौशल्य विकासाचा एक आराखडाच तयार करावा, एक फ्रेमवर्क तयार करावं. जसं स्कूल करिक्युलमचं एक फ्रेमवर्क तयार होणार आहे तसं कौशल्य विकासाचं सुद्धा एक फ्रेमवर्क असावं, आणि त्या फ्रेमवर्कच्या माध्यमामधनं 6वी ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक हस्तकला कौशल्य विकास होण्यासाठी स्थानिक व्यावसायिक कलाकार, सुतार, माळी, कुंभार किंवा इतर व्यावसायिक यांच्यासाठीकडे आंतरवासिता करण्याची संधी सुद्धा दिली जाणार आहे. म्हणजे आता जर आपण बघितलं अरे सुतार किंवा कुंभार, तर आज आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी श्रमप्रतिष्ठा नाही किंवा अशासारखे व्यवसाय कोणी आता निवडतील का अशी पण शंका आपल्याला येईल. परंतु ते कौशल्य त्यामध्ये पारंगत होऊन त्या प्रकारचं काम करणाऱ्यांना, कौशल्याधिष्ठित व्यक्तींना जशी मागणी वाढत जाईल तसं तसं याबाबत श्रमप्रतिष्ठा आपल्या समाजामध्ये निर्माण होईल. एकीकडे आपण म्हणतोय की आपला देश हा शेतीप्रधान आहे, आणि मग शेतीतील कौशल्य येणारी मुलं किती आहेत, किंबहुना शिकलेली मुलं शेतीत काम करायला तयार नाहीत, ही आजची वस्तुस्थिती आहे. मग हे सगळं जर बदलायचं असेल तर वेगवेगळ्या कौशल्यांना, वेगवेगळ्या व्यावसायिक कौशल्यांना आपल्याला ती समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून द्यावं लागेल. आणि ती एका रात्रीत नाही होणार, पण हळूहळू आपल्याला लक्षात येईल. जर्मनीसारख्या देशामध्ये जर एखादा सुतार काम करायला आला तर त्याचं पेमेंट ज्या पद्धतीचं असतं ते कुठल्याही इतर व्यावसायिकापेक्षा कमी नसतं. मग असा दर्जा जेव्हा समाजामध्ये निर्माण होईल तेव्हा कुठलाही व्यवसाय हा कमी प्रतीचा असत नाही. तर त्यामधनं निर्माण होणाऱ्या ज्या सेवा आहेत त्याचा दर्जा जो आहे त्यामधनं हळूहळू हे सगळं एस्टॅब्लिश होत जाणार आहे. मूळ मुद्दा आहे व्यावसायिक शिक्षणामधनं मुलं स्वतःच्या पायावर उभी होणं. इयत्ता 12वी पर्यंत माध्यमिक शिक्षणाचं युनिव्हर्सलायझेशन आपण अपेक्षित करत आहोत. म्हणजे ECCE पासून 12वी पर्यंत जेवढे वयानुरूप विद्यार्थी आहेत त्या वयातले आहेत ते 100% त्या ठिकाणी असलेच पाहिजेत. या पद्धतीने हे धोरण बघत आहे. म्हणून युनिव्हर्सलायझेशन ऑफ ECCE टू सेकंडरी हे 100% आपल्याला साध्य करायचं आहे 2030 पर्यंत. आणि हे करत असताना 12वी पूर्ण झालेला विद्यार्थी किमान म्हणलंय, कमाल अमर्याद आहे, पण किमान एक तरी त्याच्याकडे व्यावसायिक कौशल्य असेल आणि जो स्वतःच्या पायावरती उभं राहील, अशी योजना यामध्ये आहे. धन्यवाद मॅम. आपण व्यावसायिक शिक्षणाबद्दल सविस्तर बोललात. जसं 186च्या धोरणानुसार जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची तरतूद करण्यात आली होती, आणि त्याप्रमाणे डाएट कार्यान्वित होऊन आजही ते शिक्षकांच्या सेवा अंतर्गत प्रशिक्षणासाठी कार्यरत आहेत. त्याचप्रकारे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण प्रशिक्षणाबाबत किंवा शिक्षक शिक्षणाबाबत नेमक्या काय तरतुदी आहेत त्या आपण स्पष्ट कराव्यात. तर आता
हे जे धोरण आहे ते सर्व स्तरावरती गुणवत्ता कशी येईल या दृष्टीने विचार करणार आहे. कारण याचे जे पायाभूत तत्व आहे ते आहे की क्वालिटी एन्श्युअर करणं. या दृष्टिकोनातनं शिक्षणाची क्वालिटी एन्श्युअर करण्यासाठी या ठिकाणी प्री सर्व्हिस, ज्याला आपण सेवापूर्व प्रशिक्षण म्हणतो, त्याकडे पण लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर सेवांतर्गत शिक्षण याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे. आणि जे शिक्षक सेवेत आहेत त्यांच्या वर्किंग कंडिशन्स कशा इम्प्रूव्ह होतील, त्यांच्या सर्व्हिस कंडिशन्स कशा इम्प्रूव्ह होतील याकडे पण लक्ष दिलेलं आहे. म्हणजे या 3 अँगलनी आपल्याला एकूण याच्याकडे बघता येईल. आता सेवापूर्व शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर शिक्षणाच्या संदर्भात पूर्णतः हे बहुशाखीय व्हावं, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असावा आणि हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अंडर सर्व शिक्षण व्हावं अशी धोरणाने अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि ते 4 वर्षाचं इंटिग्रेटेड असावं. म्हणजे आता आपण काय बघतो की आधी ग्रॅज्युएशन करणं, BA झालाय, BCom झालाय, BSc झालेला आहे आणि मग 2 वर्षाचं B.Ed करणं अशा पद्धतीचं आहे, किंवा 12वी झाल्यानंतर D.Ed अशा पद्धतीचं आपल्याकडे एलिमेंटरी एज्युकेशनसाठीचं आहे. पण पॉलिसी काय म्हणते आहे की 12वी नंतर 2 वर्षाचं किंवा ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचं करण्यापेक्षा जे आपण म्हणतोय की ECCE पासून ते सेकंडरी पर्यंत जर स्कूलिंग इयर्स असतील तर ही जी प्रत्येक स्टेज सांगितलेली आहे 5+3+3+4 या प्रत्येक स्टेजसाठी आपल्याला शिक्षण हे 4 वर्षाचं इंटिग्रेटेडच असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा सेकंडरी लेवल त्याची पास होईल, म्हणजे 12वी झाल्यानंतर जर त्यांनी 4 वर्ष पदवी घेतली तर ती B.Ed इंटिग्रेटेडची असावी. तेव्हाच त्यांनी ठरवावं की मला ECCEचा टीचर व्हायचंय का मिडलचा व्हायचंय का ह्याचा प्रिपरेटरीचा व्हायचा, मिडलचा का सेकंडरीचा. म्हणजे 12व्या वर्षी जर त्याला डिसिजन मेकिंग करायचं असेल तर आपल्याला आपण जे म्हणतोय 9वी ते 12वी मध्ये त्याला बऱ्याच विषयांचं एक्सपोजर असणार आहे. तर त्यामध्ये शिक्षणशास्त्र हा एक विषय असला पाहिजे. म्हणजे त्याला कळेल की मला पुढे का शिक्षक व्हायचंय किंवा त्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो जो पॉलिसीत कुठेही रिफ्लेक्ट झालेला नाही. परंतु आम्ही आता सध्या शिफारसी देत आहोत. अजून सुद्धा केंद्र पातळीवरती MHRD जे आहे ते या पॉलिसीनुसार आता MOE झालेलं आहे. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी हे पूर्ण धोरण कार्यान्वित करण्यासाठी वेगवेगळ्या 305 टास्क ठरवलेले आहेत. हे टोटल धोरण हे 27 टॉपिक्समध्ये डिवाइड झालेलं आहे आणि ह्या 27 टॉपिक्सला प्रत्यक्ष करायचं काम आता आपल्याला काय आहे, ह्याच्यासाठी 305 कामं त्यांनी ठरवली आहेत. 305 कामांमध्ये ही कुठली इन्स्टिट्यूट करणार, ती कोणत्या वर्षामध्ये करणार, हे सगळं निर्धारित केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे साधारणपणे धोरण हे 2020ला आलं तरी ते 2040 पर्यंतचं असणारे 20 वर्षासाठी हे धोरणामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यातला 2020 ते 2030 हा ट्रान्सफॉर्मेशनची फेज असेल. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे बदल घडणार आहे, मग त्यात आपल्याला प्रायोरिटाईज करायचंय, प्राधान्य द्यायचंय की इमिजिएटली यावर्षी आपल्याला काय करायचंय, 2021 मध्ये, 21-22 मध्ये काय करायचं आहे, या पद्धतीने 30 पर्यंत कसे करायचे याचे सगळे टप्पे ठरवून त्या पद्धतीने त्याचं जबाबदारी कोणाकडे, त्या टाइम फ्रेम मध्ये होण्यासाठी काय करावं लागेल, हा सगळा एक्सरसाइज आज आता सध्या सुरू आहे आणि ते बदल आम्ही सुचवत आहोत. त्यामध्ये हे पण सुचवत आहोत की याच्याबरोबर असं करायला लागेल. म्हणजे मग तो जो असेल तो कॉन्शियस डिसिजन असेल मुलांचा की मला शिक्षक व्हायचं. आता पुन्हा शिक्षक या व्यवसायाला सुद्धा जी पूर्वी प्रतिष्ठा होती आपल्याकडे गुरुकुल पद्धतीमध्ये, गुरु म्हणून त्याच्याकडे जे बघितलं जात होतं, ती प्रतिष्ठा परत मिळवून देण्याच्या दृष्टीने सुद्धा पॉलिसी पुन्हा वेगवेगळे वाक्य पॉलिसीमध्ये आपल्याला दिसून येतात की जे गेलेलं वैभव आहे, आपलं जे स्थान होतं समाजामध्ये शिक्षक म्हणून, ज्या काही गोष्टींमुळे गेलेलं आहे तो आत्ता या ठिकाणी चर्चेचा विषय नाही. पण तो विषय हा आहे की ते परत मिळवायचं असेल तर शिक्षक गुणवत्तापूर्ण तयार झाले पाहिजेत आणि शिकवण्याची प्रक्रिया ही गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे, तर त्यामधनं हे घडू शकणार आहे. त्याचबरोबर हे शिक्षण सेवापूर्वमध्ये जे दिलं जाणार आहे ते सगळं B.Edच असावं. म्हणजे थोडक्यात आता याच्या पुढे हळूहळू D.Ed कॉलेजेस हे B.Ed मध्ये कन्व्हर्ट होणं हे क्रमप्राप्त आहे पॉलिसीप्रमाणे. आणि शक्यतो 4 वर्षाचं B.Edच म्हटलेलं आहे. फक्त 2 प्रकार अजून कुठले सांगितलेले आहेत, 2 वर्षाचं B.Ed आणि 1 वर्षाचं B.Ed जे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर या पॉलिसीनुसार
3 वर्षाचा ग्रॅज्युएशन कोर्स करण्याची संधी असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये आवडीचे विषय घेऊन, तसंच 4 वर्षाची डिग्री प्लस रिसर्च अशी करण्याची संधी असणारे आवडीचे विषय घेऊन, आणि डिग्री प्लस रिसर्च किंवा नुसती डिग्री घेतल्यानंतर समजा मी इंग्रजी विषयामध्ये घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की याची पेडागॉजी शिकली पाहिजे आणि आपण शिक्षक व्हायला पाहिजे, तर त्यांच्यासाठी 2 वर्षाचं बीएड आहे. 3 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर 2 वर्षाचं बीएड. एखाद्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि नंतर असं वाटत आहे की मला याच विषयामध्ये शिक्षक व्हायचंय किंवा शिकवायचंय, तर त्यांच्यासाठी 1 वर्षाचं बीएड असणार आहे. किंवा 4 वर्षाचं डिग्री प्लस रिसर्च ज्यांनी केलेलं आहे आणि त्यांना वाटतंय की मी विज्ञानामध्ये केलेलं आहे आता 4 वर्षाचं डिग्री प्लस रिसर्च आणि मला स्वतःला आता विज्ञानाचं शिक्षक व्हायचंय, तर त्यावेळी मात्र त्यांना 1 वर्षाचं बीएड असणार आहे. असे 3 ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी. पण जास्त भर जो आहे पॉलिसीचा तो इंटिग्रेटेड अप्रोचवर आहे. म्हणजे केवळ पेडागॉजी शिकण्यापेक्षा तो विषय आणि पेडागॉजी ही समांतर जावी आणि ती स्टेज वाईज असावी, असं असं एक यामध्ये अधोरेखित होत आहे. त्याचबरोबर 2030 पर्यंत शिक्षण हे हळूहळू बहुशाखीय महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये जाईल. म्हणजे हायर एज्युकेशनच्या अंडर हे सगळं टीचर एज्युकेशन जाणार आहे आणि त्याचा मूळ उद्देश काय आहे की शिक्षक हा बहुआयामी असावा, निरनिराळ्या विषयांमध्ये पारंगत असावा, निरनिराळ्या विषयांमध्ये असावा, तर बहुशाखीय त्याला एक्सपोजर मिळावं, मल्टीडिसिप्लिनरी जे म्हणतो आपण ते, आणि त्या दृष्टिकोनातनं हे विद्यापीठ किंवा महाविद्यालयामध्ये म्हटलेलं आहे. आता इथे चॅलेंज आपल्या पुढे हे आहे की आत्ता डीएलएड कॉलेजेस हे डाएटच्या अंतर्गत, एससीईआरटीच्या अंतर्गत, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहेत. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन हे स्कूल एज्युकेशन टू हायर एज्युकेशन होणार आहे आपल्या राज्यामध्ये. आणि असं देश पातळीवरती 7 राज्य अशी आहेत की जिथे हे 2 वेगवेगळे आहेत, स्कूल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन. इतर राज्यांमध्ये हा एकाच अंडर असल्यामुळे, हायर एज्युकेशनच्या अंडर असल्यामुळे तिथे फारसा फरक पडणार नाही. पण आपल्यासारख्या राज्यांमध्ये निश्चित ही ट्रान्सफॉर्मेशन प्रक्रिया ही जिकिरीची असणार आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली. आणि हे पण मूळ मुद्दा काय आहे की जे ॲझम्पशन आहे पॉलिसीमध्ये की मल्टीडिसिप्लिनरी किंवा विद्यापीठांमध्ये गेलं तर हे खूप चांगल्या पद्धतीने होईल, तर तेच एकदा तपासण्याची गरज वाटते. कारण तिथे सुद्धा 40% कडे मल्टीडिसिप्लिनरीचा योग्य पद्धतीने चालू आहे. 60% महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये तशा पद्धतीचं वातावरण नाही, हे एक रिसर्च सांगत आहे. आणि म्हणून हे खरं आव्हान आहे आपल्या पुढे. आणि 4 वर्षाच्या वर्गामध्ये समकालीन बीएड कार्यक्रम देणाऱ्या बहुशाखीय उच्च शिक्षण संस्था दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिश्रित, म्हणजे ज्याला आपण ब्लेंडेड मोड म्हणतो, किंवा ओपन डिस्टन्स लर्निंग, दूरस्थ पद्धतीने असं सुद्धा दिलं जावं. कारण शिक्षण हे सर्वांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. तो ग्रामीण भागातील आहे, डोंगरी भागातील आहे, किंवा या शिक्षणासाठी इकडे येऊ शकत नाही म्हणून त्याच्यापर्यंत शिक्षण पोचणार नाही असं होता कामा नये. आणि शिक्षणाची समान संधी, शिक्षणाची समान संधी ही सुद्धा या ठिकाणी बघितलेली आहे. धन्यवाद मॅम. शिक्षक शिक्षणाबाबत आपण सविस्तर माहिती दिली. आजच्या या मुलाखतीतला मी शेवटचा प्रश्न आपणास विचारणार. 1986चं शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्याने प्रभावी अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे अग्रस्थानी. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचं जे अंतिम ध्येय होतं ते आयुष्यभर आचरण असं त्यांनी निश्चित केलं होतं. त्यानुसार त्या धोरणाची अंमलबजावणी केली आहे. आता या नवीन शैक्षणिक धोरणाचा महाराष्ट्रातील पालक, महाराष्ट्रातील शिक्षक आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी यांच्या दृष्टिकोनातून नेमका काय फायदा होईल असे आपल्याला वाटतंय? मला असं वाटतं की आधी आपण देश पातळीचा विचार करूया, महाराष्ट्राकडे तर येऊच. आपला देश भारत असं जर आपण बघितलं तर देश पातळीवरती एक तर आपल्याला लर्निंग क्रायसिस ॲड्रेस करायचा आहे. दुसरं म्हणजे RTE इम्प्लिमेंट होऊन 11 वर्ष होत आली तरी केवळ 14%च तो इम्प्लिमेंट झालेला आहे देश पातळीवर. त्यानंतर अजूनही आपण जे म्हणतोय की रोट लर्निंग पासून फारकत घेऊ शकलेलो नाही. वेगवेगळे आयोग आले, समित्या आल्या, लर्निंग विदाऊट बर्डन सारखा 1993चा प्रोफेसर यशपालांचा अहवाल आला. तर हे सगळी जी आव्हानं आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावरती गुणवत्ता प्रस्थापित करायची आहे. मग सगळ्यात मला महत्त्वाचा आमूलाग्र बदल या पॉलिसीत आहेत असं मला वाटतं. म्हणजे कसं, नुसती वरवरची मलनपट्टी नाही, तर मुळातूनच काय बदल करायला पाहिजे. तर ECCE आधी पहिले पूर्व प्राथमिक शिक्षण हे मुलांचं एन्श्युअर केलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा काय की पूर्व प्राथमिक शिक्षण स्तरावरपासूनच
तिथपासूनच व्होकेशनल एज्युकेशनची पूर्वतयारी ज्याला आपल्याला म्हणता येईल, छोट्या छोट्या गोष्टींमधनं, कृतींमधनं स्वावलंबी होणं. आपण आता आत्मनिर्भर भारतकडे वाटचाल करत आहोत. त्या वयोगटापासूनच कसं कसं करायचं आहे हे सुद्धा, त्याच्या कुठल्या पेडागॉजीज वापरायच्या आहेत, रिसर्चेस काय सांगतायत, हे आपण सखोल अभ्यासलं तर आपल्याला लक्षात येईल. माझ्या इथल्या ऑडियन्सला एक आवर्जून आग्रह राहील की NEPचं 66 पानी डॉक्युमेंट आपण वाचाच. आपण जितके वेळा वाचू तितकं आपण अधिक त्याच्या प्रेमात पडत जातोय असं मला वाटतं. त्याचबरोबर जे मूळ डॉक्युमेंट ड्राफ्ट पॉलिसी म्हणून 2019 मध्ये आलेलं होतं ते 484 पानांचं होतं आणि बऱ्याच डिटेल गोष्टी आपल्याला तिथे कळतात की हे असं का दिलेलं आहे, तर तसा का विचार केलेला आहे, कसं इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यामुळे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ते पण वाचणं गरजेचं आहे. म्हणून मी जो बोलत होते तो विषय हा होता की आमूलाग्र बदल ज्याला म्हणतो ते झालेला आहे. म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरावरती आपण बदल केलेला आहे आणि ते RTA अंडर यावं. म्हणजे 6 वर्षापासून RTA होता तो आता 3 वर्ष खाली वाढवलेला आहे आणि 4 वर्ष वरच्या बाजूला वाढवलेला आहे. म्हणजे 18 पर्यंत आपण नेलेला आहे 14च्या ऐवजी. म्हणजे न्यावा, नेलेला आहे असं आता आपल्याला म्हणता येणार नाही, पण न्यावा असं पॉलिसीनी एक सुचवलेलं आहे. आणि तसं जर झालं तर आपण जे म्हणतोय की 12वी नंतर प्रत्येकाला कुठला ना कुठला व्यवसाय आला पाहिजे, त्यातनं आपण बेकारी कमी करू शकणार आहोत. त्याच्यानंतर कौशल्याधिष्ठित समाज निर्माण करू शकणार आहोत. ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती आपण करू शकणार आहोत. आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या पेडागॉजींमध्ये जे बदल सांगितलेले आहेत त्यामध्ये एन्क्वायरी बेस्ड लर्निंग, पृच्छा प्रशिक्षण म्हणजे क्युरिओसिटी ॲड्रेस करणारं, क्रिटिकल थिंकिंग करायला विचारांना संधी देणारं, क्रिएटिव्ह थिंकिंगला संधी देणारं, कोलॅबरेटिव्ह लर्निंग करायला लावणारं, कम्युनिकेशन स्किल चांगले होणारं, त्याचबरोबर सायंटिफिक टेम्पर मुलांमध्ये विकसित व्हावी, मॅथमॅटिकल थिंकिंग त्यांचं व्हावं, डिझाईन थिंकिंग त्यांना करावं, कॉम्प्युटेशनल थिंकिंग त्यांना यावं. थोडक्यात आहे ते स्वीकारणारा विद्यार्थी असण्यापेक्षा विचार करणारा विद्यार्थी आपल्याला तयार करायचा आहे आणि 21व्या शतकाच्या आव्हानांना सामोरं जाणारा, परंतु भारतीय मूल्य आणि तत्व जोपासणारा, जी आपल्याला संविधानाने जी मूल्य सांगितलेली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही सगळी त्याच्यामध्ये जोपासली जावी. त्याचबरोबर ते जागतिक पातळीवरती आपल्याला ग्लोबल सिटीजन विकसित करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा या पॉलिसीमध्ये विचार झालाय की जागतिकीकरणाकडे जात असताना कोडिंग त्याला 6वीच्या वयोगटापासून शिकवायचं आहे. इयत्ता 6वीमध्येच आपण कोडिंग शिकवू शकतो असं पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कॉम्प्युटेशनल थिंकिंग अशा सगळ्या गोष्टी 21व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या किंवा तिकडे नेणाऱ्या, कौशल्य जोपासणाऱ्या असल्या, पण मूळ विचार प्रक्रिया जी आहे ती भारतीय 64 कला, 14 विद्या, भारतीय मूल्य, संविधानिक मूल्य याच्याशी साधर्म्य ठेवत पुढे जाणं. म्हणजे मूळ पाया जो आहे तो आपला भारतीय असणार आहे, पण आपण ग्लोबल लेवलवरती नागरिक तयार करणार आहोत. याचाच अर्थ काय, भारत ही ज्ञानसत्ता होणार आहे. जे येत्या 20 वर्षात ट्रान्सफॉर्मेशन काय होणार आहे, तर भारत ही जागतिक ज्ञानसत्ता होईल. ही या पॉलिसीचं व्हिजन आहे. इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी या पिलर्सवरती हे उभं आहे. 5 स्तंभ आहेत या पॉलिसीचे. इक्विटी, ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी. आणि क्वालिटी आणि इक्विटी हे अत्यंत महत्वाचं आहे. ॲक्सेस सुद्धा महत्वाचा आहे, त्याचबरोबर अफोर्डेबिलिटी महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकाउंटेबिलिटी, जिथे आपली जबाबदारी येते. अकाउंटेबिलिटी कुणाकुणाची, तर जेवढे स्टेक होल्डर्स आहेत मुलाचं शिक्षण होण्यासाठी त्या सर्वांनी आपापलं उत्तरदायित्व निभावणं. व्हर्टिकल अकाउंटेबिलिटी आणि हॉरिझॉन्टल अकाउंटेबिलिटी ही असते. हॉरिझॉन्टल म्हणजे आपल्या सोबत सगळे जे आहेत ते सगळ्यांचं उत्तरदायित्व स्वीकारून पुढे जाणं, आणि व्हर्टिकल म्हणजे वरिष्ठ जे लोक सांगतात त्याच्याप्रमाणे कृती करत जाणं. या दोन्ही स्तरावरच्या याचा बॅलन्स आपल्याला साधायचा आहे, आपली उद्दिष्ट पॉलिसीचं एम साध्य करण्यासाठी. आणि म्हणून देश पातळीवरती बदल जे होणार आहेत या एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन मधनं, हे की भारत ही जागतिक ज्ञानसत्ता होणार आहे. आणि याचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर के कस्तुरी रंगन, जे इस्रोचे माजी संचालक होते, ते या समितीचे अध्यक्ष होते NEPच्या. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म इंडिया, ट्रान्सफॉर्म एज्युकेशन. जर शिक्षण आपण बदलवलं तर आपण भारत बदलवू शकणार आहोत.
आणि मग भारत बदलायचा असेल तर ती आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. या पॉलिसीकडे सकारात्मक बघितलं पाहिजे. जे उत्तम गोष्टी आहेत त्या आपण कशा अंमलबजावणी पातळीवरती आपण ज्या ज्या कपॅसिटीमध्ये काम करत आहोत त्यामध्ये कसं आपण याच्यामध्ये योगदान देऊ शकतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं प्रश्न विचारलेला आहे की हे सगळं जे देशपातळीवर होणार आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनंही होणार आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर RTE नॉर्म्समध्ये देशपातळीपेक्षा आपण वरती आहोत. म्हणजे देशपातळीवरती 14% RTE नॉर्म्स इम्प्लिमेंट करणाऱ्या शाळा आहेत, पण आपल्या राज्यामध्ये त्यापेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे ट्रेन टीचरचं प्रमाण देशपातळीवरच्या पेक्षा आपल्याकडे जास्त आहे. देशपातळीपेक्षा आपलं भाषेमधला जो हे आहे अध्ययन निष्पत्ती ती शालेय स्तरावरची जास्त आहे. म्हणजे बऱ्याच बाबतीमध्ये PSM आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण ज्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्यामधनं फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसीवरती ऑलरेडी आपण काम करायला सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे NEPच्या वेगवेगळ्या कार्यशाळांच्या चर्चासत्रांच्या माध्यमातून जेव्हा नॅशनल प्लॅटफॉर्मवरती जाण्याची संधी मिळाली किंवा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली तेव्हा महाराष्ट्राकडे एक प्रगत राष्ट्र म्हणून बघितलं गेलं आणि आम्ही जे काय शेअर केलं त्या ठिकाणी की हे बदल पाहिजे आहेत ते पाहिजे आहेत SCRT म्हणून तर त्याकडे खूप सकारात्मक दृष्टीने बघितल्या गेलं. म्हणजे ड्राफ्ट पॉलिसी आल्यानंतर ज्या काही 6 महिने वेबसाईटवरती हा ड्राफ्ट ठेवलेला होता आणि समाज माध्यमातून प्रत्येकांकडनं ह्या प्रतिक्रिया मागवल्या त्यामध्ये आपल्या सर्वांकडनं आलेल्या प्रतिक्रिया शेअर करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि त्यात महाराष्ट्राकडे अशा पद्धतीने बघितलं जातं की यातल्या कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत कारण ऑलरेडी इथं काम झालेलं असतं. असं नॅशनल प्लॅटफॉर्मला बघितलं जातं. हे मला आपल्याबरोबर शेअर करताना अत्यंत आनंद होत आहे. म्हणून महाराष्ट्र एक शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रागतिक राज्य म्हणून जरी बघितलं असलं तरी सुद्धा आपल्याला बरीच मजल गाठायची आहे गुणवत्तेच्या बाबतीत. जी शिक्षणाच्या संदर्भात आपण म्हटलो आपल्याकडे सुद्धा आज परिस्थिती शिक्षण सुधारण्याची आहे. त्याचबरोबर लर्निंग क्रायसिसच्या संदर्भात गणितामध्ये आणि वेगवेगळ्या लर्निंग आउटकम्सच्या संदर्भात आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये आपल्याला आपण PGI जर बघितलं तर गव्हर्नन्समध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. त्याच्यासाठी सुद्धा ही पॉलिसी आपल्याला निश्चित उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून केवळ प्रत्येक मुलाचं शिक्षण उत्तम प्रकारे व्हावं या दृष्टिकोनातनं ज्या गोष्टी द्याव्या लागणार आहेत त्याचा विचार होणार आहे. विचार झालेला आहे. आणि महत्त्वाचं मला या व्यासपीठावर हा जो ऑडियन्स आहे त्यांना हे सांगायचंय की पॉलिसीला 3 दृष्टिकोनातनं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. एक म्हणजे पेडॉलॉजी बदलणं, दुसरं म्हणजे असेसमेंट बदलणं आणि तिसरं म्हणजे शिक्षक हा फॅसिलिटेटर आहे आणि मुलं स्वतः शिकू शकतात यावरती विश्वास ठेवणं. आणि हे सगळं करत असताना 21व्या शतकाची कौशल्य मुलांमध्ये येण्यासाठी कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट तयार करणं, वातावरण तयार करणं आणि मुबलक अशा शिकण्याच्या संधी मुलांना निर्माण करून देणं, शाळा ही संधींची उपलब्धता करून देणारं ठिकाण व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. आणि पॉलिसी प्रत्येकाने नीट समजून घ्यायची आहे. मला असं वाटतं आजच्या सेशन नंतर प्रत्येकाला ही इच्छा होईल की आपण अधिक वाचली पाहिजे आणि पहिल्या वाचनात जेवढी समजते ना आपल्याला तेव्हा दुसऱ्या वाचनामध्ये अधिक जास्त समजते आणि आणखीन आपण प्रत्येक मुद्द्याच्या प्रेमात पडत जातोय असं होत आहे. आणि निश्चितपणाने यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉलिसीमध्ये मातृभाषेतून शिक्षणावरती भर दिलेला आहे. जे सगळे रिसर्चेस आतापर्यंतचे सांगतात शिक्षण हे मातृभाषेतनं दिलं जावं आणि म्हणून पॉलिसी काय म्हणते की 5वी पर्यंतच प्रेफरेबली आणि जर जमलं तर 8वी पर्यंत तर एवढं तर शिक्षण हे मातृभाषेतनं प्रादेशिक भाषेतनं स्थानिक भाषेतनं मुलांना मिळालं पाहिजे. हे वारंवार पहिल्या आयोगापासून पहिल्या कमिशनपासून आतापर्यंत प्रत्येकाने म्हटलेलं आहे. परंतु आज आपल्याला ते इम्प्लिमेंट होताना बहुतांश ठिकाणी दिसत नाही किंवा पालकांचा कल नाही. तर ते करण्यामागचं धोरण आपण समजून घेतलं पाहिजे. पालकांना सांगितलं पाहिजे, समाज प्रबोधन केलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमामधनं की त्याचे फायदे काय आहेत. मातृभाषेतनं शिकल्यामुळे आज तुम्ही जर कम्पेअर केलं की एक वेगळ्या भाषेतनं शिकणारा मुलगा आहे आणि एक मातृभाषेतनं शिकणारा मुलगा आहे तर समज कुणाची अधिक असेल तर मातृभाषेतनं शिकणाऱ्या मुलाची असेल. समज अधिक असली की त्याला मूलभूत अध्ययन साधनांवरती पकड त्याची अधिक असणार आहे. त्यामुळे तो गतीने वाचू शकणार आहे. फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसीमध्ये काय म्हटलेलं आहे पॉलिसीमध्ये की इयत्ता 3री अखेर प्रत्येक मुलाला प्रत्येक मिनिटाला किमान 35 शब्द वाचता आले पाहिजे.
इतकं टार्गेटेड फोकस काय लर्निंग आउटकम असावं या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये काम करायचं. आणि असं मातृभाषेतून शिक्षक दुसऱ्या भाषेतनं शिक्षण घेताना होऊ शकतं का, हा थोडा विचार करण्याची गरज आहे. आणि आपण बहुतांशांचा विचार करत आहोत, सर्वसामान्य मुलांचा विचार करत आहोत. मग असं जर मातृभाषेतनं शिक्षण मिळायला लागलं तर लर्निंग क्रायसिस राहणार नाहीत, कमी कमी करता येईल आपल्याला. मुलं समजपूर्वक अध्ययन करतील, म्हणजे त्यांना पाठांतर करावं लागणार नाही. पाठांतर न करता समजपूर्वक अध्ययन केल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये आनंद यायला लागेल. आनंद मिळायला लागल्यामुळे त्यांना ते बर्डन वाटणार नाही, ओझं वाटणार नाही. शिकण्यातील आनंद हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेतनं घडणार आहे. स्वतःच ते शिकते झाल्यामुळे अध्यापन कुणी करावं हे हे फार अवलंबून राहणार नाही. तर स्वतः शिकते झाल्यामुळे त्यांना अनेक प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करणं ही शिक्षकाची भूमिका बदलेल. बघा, म्हणजे एकातून एक कशी एक साखळी आपल्या डोळ्यासमोर येत आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा यातला बदल जो आहे तो असेसमेंट वरती भर दिलेला आहे. अनिता करवाल म्हणून आदरणीय सचिव आहेत MOE मधल्या, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मधल्या, आणि त्यांचं एक कीनोट ॲड्रेस ऐकण्याची संधी मिळाली एका वेबिनारमध्ये. तर त्या म्हणाल्या की एक बदल जो आहे, सगळ्यात महत्वाचा बदल जो आहे तो असेसमेंटमध्ये जर आपण करू शकलो ना, तर आपोआप आपली पेडागॉजी पण बदलणार आहे आणि आपले लर्निंग आउटकम्स पण इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे इतकं असेसमेंटवरती लक्ष दिलेलं आहे की आपण एकीकडे म्हणतो की होलिस्टिक डेव्हलपमेंट मुलांची झाली पाहिजे, पण होलिस्टिक किंवा सर्वांगीण विकास हा शब्द इतका गुळगुळीत झाला की नक्की काय करायचं त्याचा सर्वांगीण विकास म्हणजे, तर ते या पॉलिसीमध्ये उलगडून दाखवलेलं आहे की करिक्युलर, को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर असं वेगळं काही करायची गरज नाही. तर सगळेच विषय महत्वाचे आहेत आणि सगळेच तेवढ्याच याच्याने आपल्याला शिकायचे. आज आपण काय करतो शाळेमध्ये, झाला तर झाला, खेळायचा तास नाही झाला तरी चालतो, खेळायचा शिक्षक नसला तरी चालतो, आर्ट आणि क्राफ्ट आणि कार्यानुभव शिक्षक असला नसला तरी चालतो, तास झाला नाही तरी चालतो. परंतु हेच किती महत्वाचे विषय आहेत. आणि ह्या इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये जर आपण गेलो तर हे खूप आनंददायी शिक्षण होऊ शकेल. आणि वेगवेगळ्या कला प्रकारांच्या माध्यमामधनं एक जे म्हणतो आपण की आनंदी जगलं पाहिजे, किंवा एक हॅपीनेस कोशंट जो आहे तो भूतान सारख्या देशाचा खूप जास्त आहे, आपल्याकडचा कमी आहे. मग हॅपीनेस कोशंट वाढवायला सुद्धा हे सगळे कला, क्रीडा प्रकार, खेळाच्या माध्यमातून शिक्षण, अनुभव आधारित शिक्षण हे खूप उपयोगी ठरणार आहे. म्हणून होलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड सुद्धा म्हणलंय की 360 डिग्री मधनं, म्हणजे वर्ष 3 पासून जर शिक्षण केलं तर हळूहळू ते मूल कसं घडतंय तिन्ही डोमेन्समध्ये ते सगळं तिथे लिस्ट आउट करणं. आणि त्याच्या माध्यमातून पुढे म्हणजे 12वी पर्यंत त्याचं प्रोग्रेस कार्ड हे क्युम्युलेटिव्ह होईल असा सुद्धा एक विचार यामध्ये आहे. आणि त्याच्यासाठी मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणं असा पण उल्लेख आपल्याला पॉलिसीमध्ये आढळतो. म्हणजे एकूण भविष्यवेधी, प्रागतिक, 21व्या शतकाचा नागरिक तयार करणारी अशी ही पॉलिसी किंवा असं हे धोरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये बहुशाखीयत्व किंवा मल्टीलिंग्वलिझमचा पुरस्कार केलेला आहे. अनेक भाषा मुलांनी शिकाव्यात. भारतीय भाषा 3 लँग्वेज फॉर्म्युला जसा आधीच्या धोरणात होता तो आताही कंटिन्यूड आहे. पण एक वाक्य त्यात काय आहे की ते 2 लँग्वेजेस नेटिव्ह असल्या पाहिजेत. म्हणजे 3 भाषा जर मूल शिकणार असेल तर किमान त्यातल्या 2 भाषा या भारतीय असल्या पाहिजे. कुठलीही भाषा शिकायला बंधन नाही. स्पॅनिश शिका, इंग्लिश शिका, जर्मन शिका, कोणती शिकायची ते शिका, पण तुम्ही पूर्वीचं प्रारंभिक शिक्षण जे आहे 5वी पर्यंत ते मातृभाषेमधनं घ्या. ही मात्र आग्रही भूमिका आहे आणि त्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत. संस्कृत ही प्रत्येक स्तरावरती भाषा शिकायला मिळणार आहे, कारण संस्कृत ही अनेक भाषांची जननी आहे. भाषा ही संस्कृतीचं माध्यम असतं. त्या दृष्टिकोनातूनही आपली संस्कृती जोपासण्याच्या दृष्टिकोनातनं जशी जागतिक भाषा आपण शिकणार आहोत, त्याचबरोबर जागतिक वेगवेगळ्या भाषा जरी शिकणार असू तरी भारतीय भाषांचं ज्ञान हे जर घेतलं तर आपण संस्कृतीशी अधिक जोडले जाणार आहोत. आपल्या मूल्यांवरती आपली भिस्त असणार आहे. आणि म्हणून जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय किंवा जो मूल्यांचा ऱ्हास होतोय किंवा जी सगळी शांतता आपल्याकडे नाहीये वगैरे सगळी आव्हानं या शतकाची आहेत, ती सगळी शतकाची आव्हानं यातनं ऍड्रेस होतील हे बघितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे 4, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 जे आहे त्याच्याशी अलाइंड ही सगळी पॉलिसी आहे. इक्विटी आपल्याला आणायची 2030 पर्यंत, क्वालिटी एज्युकेशन द्यायचंय आणि ते इंडिया हे कमिटेड आहे त्याच्यासाठी. 2015 मध्येच आपण युनोला आश्वासन दिलंय की 2030 पर्यंत आम्ही हे साध्य करू आणि त्याला ते आपल्याला या पॉलिसीच्या माध्यमातून आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा साध्य करता येणार आहे. आणि म्हणून आपल्याला जर देश बदलायचा असेल तर ही पॉलिसी आपण योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर भारत जागतिक ज्ञानसत्ता व्हायला वेळ लागणार नाही आणि निरनिराळ्या देशांमध्ये आपल्या देशातील ही मुलं हे नेतृत्व करत असतील, कारण भारत हा तरुणांचा देश आहे. आज जगामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असणारा, वय वर्ष 25च्या आतली मुलं असणारा हा भारत देश आहे. 50% पेक्षा अधिक लोकसंख्या आपली तशी आहे. आणि म्हणून ही इतक्या योग्य वेळी ही पॉलिसी आलेली आहे की आपण जगाच्या पातळीवरती ज्ञानसत्ता होऊ आणि जगाचं नेतृत्व करू आणि आपली मुलं इतरांना नोकरी देण्याच्या क्षमतेची होतील, स्वतः तर आत्मनिर्भर होतीलच, परंतु जागतिक शिक्षण जे म्हणतोय त्याची सुद्धा संधी या धोरणामध्ये आहे. मी उच्च शिक्षणाकडे गेलेली नाही, स्कूल एज्युकेशन पुरती मर्यादित आहे, पण उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल केलेले आहेत. आणि व्यावसायिक शिक्षण जसं शिक्षक शिक्षण असेल, लॉ असेल, कृषी शिक्षण असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, याबद्दल सुद्धा पॉलिसी बोलते. म्हणजेच ECCE पासून ते हायर एज्युकेशन पर्यंत यामध्ये सर्व विचार झालेला आहे. लोकल टू ग्लोबल कसं व्हायचं याचा विचार झालेला आहे. भारतीयत्व जोपासत जागतिक नागरिक कसं व्हायचं याचा विचार झालेला आहे. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाची ही पॉलिसी आहे, हे धोरण आहे आणि याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. सकारात्मकतेने बघून याचा आपण अधिक अभ्यास करून प्रत्यक्ष कसं आपण कार्यान्वित करायचं आहे, त्यासाठी आपल्याला आपल्या स्किल्समध्ये काय अपग्रेडेशन करावं लागेल याचाही आपल्याला विचार करायचा आहे. कारण मुलांना एवढे सगळे विषयांचं एक्सपोजर द्यायचं असेल, व्होकेशनलच्या संदर्भामध्ये, करिक्युलर, को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर किंवा लँग्वेजच्या संदर्भामध्ये, स्पोर्ट्स, योगा, 64 कला, 14 विद्या, या सगळं द्यायचं असेल तर त्याच्यासाठी सक्षम शिक्षक सुद्धा आपल्याला असले पाहिजेत आणि आहे त्या शिक्षकांचे स्किल सुद्धा अधिक एन्हान्स झाले पाहिजेत. आणि या सगळ्यांमध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचा खूप इफेक्टिव्ह यूज करायला शिकायचं आहे. हे सगळे चॅलेंजेस आपल्या पुढे आहेत. धन्यवाद. धन्यवाद मॅम. प्रश्न जरी महाराष्ट्राच्या अंगाने विचारला होता तरी सुद्धा आपलं जे विश्लेषण होतं ते भारतीय दृष्टिकोनातून होतं, देशाच्या दृष्टिकोनातून होतं. एवढंच नाही तर भारत हा भविष्यामध्ये कशी एक शैक्षणिक सत्ता म्हणून जगात वावरेल या दृष्टीनं आपलं विवेचन होतं. त्यासाठी खूप खूप आभार. आता आपले श्रोते आहेत त्या सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी आहे. आशा मॅम येवला यांचा प्रश्न आहे की जे शैक्षणिक संरचना बदललेली आहे यामध्ये 3 वर्षानंतर बालक शाळेत येणार आहे आणि वरील 4 वर्षही त्या संरचनेत वाढवलेले आहेत. मग हे 3 वर्षाचं बालकाचं शिक्षण जिल्हा परिषद मार्फत होणार आहे का? आणि वरील जे 4 वर्ग आहेत ते सुद्धा जिल्हा परिषदेला जोडले जाणार आहेत का? छान प्रश्न आहे. सुरुवातीला मी खालच्या वर्गांबद्दल बोलते. वय वर्ष 3ऱ्या पासून त्याचं पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू व्हावं. आता याच्यामध्ये पॉलिसीमध्ये जे म्हटलेलं आहे की सध्या ज्या 4 प्रकारच्या शाळा चालू आहेत पूर्व प्राथमिकसाठी, म्हणजे एक अंगणवाडी चालू आहे, त्याच्यानंतर स्वतंत्र अशा प्री स्कूल ज्याला आपण म्हणू तशा चालू आहेत, को-लोकेटेड अंगणवाडीज आहेत, म्हणजे प्राथमिक शाळेत असणाऱ्या अंगणवाडीज आहेत आणि प्राथमिक शाळेत असणारी पूर्व प्राथमिक शाळा आहे. असा जो सिनेरिओ आहे की 4 प्रकारे हे पूर्व प्राथमिक शिक्षण चालू आहे, ते तशाच पद्धतीने चालू असावं असं सध्या पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे. दुसरं, हे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मार्फत चालू आहे त्याच्यामध्ये महिला बालविकास असेल किंवा शालेय शिक्षण असेल किंवा ICDS, फॅमिली आणि हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, त्याच्यानंतर समाज कल्याणच्या काही आहेत किंवा ट्रायबल डिपार्टमेंटच्या आहेत. तर जे सगळे डिपार्टमेंटच्या आता सध्या स्थितीमध्ये जशा शाळा चालू आहेत त्या ठिकाणचं तशाच पद्धतीने चालू राहणं हे अपेक्षित केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर को-लोकेटेड असतील तर त्यांचं ट्रान्झिशन खूप स्मूथली होईल, कारण पहिली आणि दुसरीमध्ये त्याला फाउंडेशनला आपण अटॅच केलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात का होईना आपण जरी पॉलिसीत म्हटलेलं नसलं तरी आपण राज्यांनी अशा पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त को-लोकेटेड कशा होतील, त्याच्यामध्ये स्मूथ ट्रान्झिशन होईल. दुसरं म्हणजे फाउंडेशन स्टेज ही सलग घेणं आणि ती चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे ते करता येणं या दृष्टिकोनातूनही राहील असं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आता जिल्हा परिषद शाळा किंवा कुठल्याही खाजगी असो
किंवा कुठल्याही व्यवस्थापनाच्या, याच्यामध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर बदलण्याच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यावे लागणार. ते वन फिट्स ऑल हे असं होणार नाही. व्यवस्थापन निहाय आपल्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करावे लागतील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स करावे लागतील. आता समजा एक्झाम्पल म्हणून जर आपण लक्षात घेतलं की आता आपण म्हणतोय की 9वी ते 12वी हे सलग सेकंडरी स्कूल असणार आहे. आता काही ठिकाणी 10वी पर्यंत शाळा आहे, काही ठिकाणी 12वी पर्यंतच्या आहे, मग 5वी ते 12वी आहे, काही ठिकाणी 5वी ते 10वी आहे. खूप एन नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्याचे सगळे आता गाईडलाईन्स तयार होतील की कशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्याविषयी आत्ता भाष्य करणं हे योग्य होणार नाही, परंतु सर्वंकष विचार केला जाईल की आता समजा खाजगी संस्थांना वाटेल की आता आमचं 11वी 12वी पर्यंतचं हे जे कॉलेज आहे, हे जे कॉलेज आहे ते आम्ही बंद करायचं का? आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली 11वी 12वीच्या लॅब, सायन्स, आर्ट्स, कॉमर्ससाठी नाही, तर तुम्ही बंद करण्यापेक्षा तिथे 9वी 10वी करून 11वी 12वी पर्यंत 9वी ते 12वी असं करू शकता. एक उदाहरण सांगितलं. म्हणजे असे वेगवेगळे त्याच्यामध्ये गोष्टी येतील ज्याच्यामध्ये सर्व स्टेक होल्डर्सचा विचार करून एक समन्वयाने निर्णय घेणं आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स करणं हे एक्सपेक्टेड आहे. धन्यवाद मॅम. यानंतर नाशिक डाएटचे आदरणीय अधिव्याख्याता सदगीर साहेब आपल्याला प्रश्न विचारू शकता. सदगीर साहेब, आपण प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की 1986च्या धोरणामध्ये जसं डाएटची निर्मिती झाली आणि 1996 पासून डाएट आपल्याकडं कार्यरत आहेत, तर 2020च्या पॉलिसीमध्ये डाएटचा रोल काही चेंजिंग रोल असणार आहे. जसं की आपण म्हटलं की या पॉलिसीमध्ये प्रामुख्याने पेडागॉजी, असेसमेंट आणि फॅसिलिटेटर या 3 प्रमुख पिलरवर या पॉलिसीचं कामकाज पुढील 20 वर्षामध्ये चालणार आहे. तर जे आपण म्हणतो की जिल्ह्याची शिखर संस्था म्हणून आपण डाएटकडे बघतो, तर या पॉलिसीमध्ये डाएटचा रोल कितपत आहे आणि त्याची काय चेंजिंग भूमिका असेल? मुळामध्ये शिक्षण जे आहे ते स्ट्रेंथन करायचं असेल तर त्यामध्ये सेवापूर्व शिक्षण हे आपल्याकडे आता राहणार नाही. हा एक क्लिअर कट आपल्याला एक दिसत आहे याच्यामध्ये, आणि सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी फार एकदम फरक काही जाणवणार नाही, कारण सध्या आपण ते DLED डाएट मधल्या तुकड्या ह्या बंद केलेल्या आहेत. परंतु इतर राज्यांमध्ये हे सध्या अजूनही तिथे सेवापूर्व तुकड्या चालू आहेत. मूळ जो डाएटचा पॅटर्न, स्टाफिंग पॅटर्न आहे 1986च्या पॉलिसीनुसार ज्या गाईडलाईन्स आलेल्या होत्या त्यानुसार 48चा डाएटचा स्टाफिंग पॅटर्न होता आणि 7 प्रकारच्या शाखा होत्या, आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसं काम चालू आहे. त्या दृष्टिकोनातनं आता ही जी पॉलिसी सांगत आहे त्या पॉलिसीमध्ये इन सर्व्हिस टीचरच्या संदर्भामध्ये डाएटला रोल दिलेला आहे. म्हणजे रोल डाएटचा व्हिज्युअलाइज केलेला आहे की वेगवेगळे आता त्यांना 50 तासांची CPD द्यायची आहे आपल्याला प्रत्येक टीचरला दरवर्षी. प्रत्येक टीचरला कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट 50 तास आणि प्रत्येक HMला कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंटची संधी 50 तास असं पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे. मग यामध्ये डाएटची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. परत डिस्ट्रिक्ट लेव्हलचं जे सगळं सुपरविजन, मॉनिटरिंग, मेंटॉरिंग, कोचिंग हे जे सगळं अपेक्षित आहे, शाळांना सपोर्ट करणं, अकॅडमिक सपोर्ट करणं, हे सगळं डाएटला करायचं आहे. डाएट आणि काही राज्यांमध्ये बायट्स सुद्धा आहेत, आपल्याकडे बायट्स नाही आहेत. परंतु हे जे आपण म्हणत आहोत की वेगवेगळे व्यावसायिक कोर्सेस व्हावेत किंवा लोकल स्पेसिफिक व्यवसाय मुलांना कळावेत, तर त्याच्यासाठी जे छोटे छोटे मॉड्यूल्स तयार करावे लागणार आहेत, स्थानिक इन्स्ट्रक्टर्स निवडावे लागणार आहेत, यामध्ये डाएटचा रोल व्हिज्युअलाइज केलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे जे एज्युकेशनल रिसर्चेस आहेत, आपले जे सगळे हे जे आहेत गोष्टी, डाएट म्हटल्यानंतर जिल्ह्याची अपेक्स इन्स्टिट्यूट म्हणून शिक्षणाच्या याच्यामध्ये क्वालिटी इन्शुअर करण्यासाठीचे, शालेय शिक्षणामध्ये क्वालिटी इन्शुअर करण्यासाठीचे हे सगळे रोल्स हे डाएटला करायचेच आहेत. परंतु फक्त फरक कुठे झालेला आहे तर सेवापूर्व शिक्षण हे ॲज सच डायरेक्टली आता डाएटकडे DLEDचं राहणार नाही. धन्यवाद मॅम. दीपक बागुल आपल्याला प्रश्न विचारू शकतात. खरं तर शैक्षणिक धोरण 2020 एकच असताना त्याच्यावर तुम्ही जे अधिक सखोलपणाने सांगितलं की जसं आपल्याकडं विद्यार्थी संख्या, वर्ग, म्हणजे आज शिक्षकांच्या बाबतीमध्ये जो रेशो आपण मानतो, तर ज्या वेळेला मुलांना वेगवेगळ्या आवडीचे विषय त्यांचे निवडायचे असतील त्यावेळी ही जी विद्यार्थी संख्या डिस्ट्रीब्यूट होणार आहे, मग त्यावेळेला त्या शिक्षक संख्येत आपण ताळमेळ कसा बसवणार हा एक मला प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा पडला होता, ज्या वेळेला आपण स्थानिक पातळीवर जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांचं मार्गदर्शन वगैरे घेऊन त्या मुलांच्या अभिरुची जोपासण्यासाठी जे काही समजा वेगवेगळे प्रात्यक्षिक वगैरे त्यांना देणार आहोत, पण मग मला असा प्रश्न पडतो की स्थानिक परिस्थितीमध्ये तेवढ्याशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि ग्रामीण भागातल्या मुलांना अदर
अभिरुची जर समजा काही निवडायच्या असतील तर त्याच्यासाठीचे प्रश्न आपल्याला कसे निवडता येतील? या संदर्भाने एक प्रश्न जागृती मॅमचा आहे की कौशल्य आधारित शिक्षण वर्गात कसं मिळू शकेल आणि हे जर वर्गात शक्य नसेल तर मुलांना शाळाबाहेर न्यावं लागेल का? दोघांचे प्रश्नाचा रोख एकच आहे म्हणून जोडलं. धन्यवाद. छान छान. एक तर कौशल्याधारित शिक्षणासाठी सराव लागतो. कुठलंही कौशल्य हे एक नुसतं पाहून येत नाही. आता पोहण्याचं कौशल्य शिकायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावरती वेबिनार घेतला तर पोहण्याचं कौशल्य येणार आहे का? प्रत्यक्ष पाण्यात पडल्याशिवाय येणार नाही हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे कौशल्यासाठी सराव लागतो आणि सरावाने त्यात अचूकता येते, गती येते आणि कौशल्यामध्ये अचूकता आणि गती ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव याला खूप महत्त्व आहे. मग ते शाळेत दिले पाहिजेत, शाळेबाहेर दिले पाहिजेत, क्षेत्रात दिले पाहिजेत. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे त्याच्यासाठी, एन्क्वायरी बेस्ड लर्निंग आहे त्याच्यासाठी, एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे. मुळामध्ये माहिती आहे का, आपण ज्या पद्धतीने आता शिकवण्याच्या प्रक्रिया करतोय ना, त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकणं आणि शिकवण्याच्या प्रक्रियांकडे जायचं आहे. आणि हे जायचं असल्यामुळे आपल्याला हे नक्कीच प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कधी कधी खूप मोठी विद्यार्थी संख्या असते, मग त्या प्रमाणात या सुविधा उपलब्ध होतील का? किंवा अगदी कमी विद्यार्थी संख्या असते, मग त्या प्रमाणात हे शिक्षक उपलब्ध होतील का? हे प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या पॉलिसीमध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट जो मी म्हटलं की 64च्या 66च्या आयोगाने आणलेला स्कूल कॉम्प्लेक्स हा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यात काय म्हटलंय, साधारणपणे 5 ते 10 किलोमीटर एरियामध्ये एक साधारणपणे 12वी पर्यंतची शाळा असावी. आता तिथं खूप आयडियल सिच्युएशन आहे. नॅशनल प्लॅटफॉर्मला विचार करत असताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये डायव्हर्सिटी आहे हे त्यांना माहिती असतं, पण एक काहीतरी त्या ठिकाणी ठरवावं लागतं आणि राज्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडेफार आपल्याला बदल करण्याची मुभा ही घ्यावी लागते. कारण शिक्षण हा विषय समावर्ती सूचीमध्ये समावेशित झालेला आहे 42 अमेंडमेंटनुसार कॉन्स्टिट्यूशनच्या. त्यामुळे राज्य हे त्यामध्ये आपापल्या लोकल परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतं. मग स्कूल कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला साधारण आयडियल शाळा कशी विचार करायची आहे की ECCE पासून 12वी पर्यंत. ॲज सच आता आपल्याकडे तर अशा उपलब्धच नाहीत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. पण मुद्दा हा आहे की असं आपल्याला हळूहळू ट्रान्सफॉर्मेशनला पण वेळ दिलाय पॉलिसीने. लगेच उद्या सगळे बदल होणार नाहीत हे सुद्धा माहिती आहे. म्हणून 25 पर्यंत काय 21 मध्ये काय करायचं आहे, 22 मध्ये काय करायचं आहे, 25 पर्यंत काय होणार आहे, 30 पर्यंत काय होणार आहे आणि अल्टिमेटली 30 ते 40 मध्ये ऍक्च्युअल इम्प्लिमेंट होऊन 40 मध्ये काय परिणाम होणार आहेत हा सगळा विचार झालेला आहे. म्हणून हे करत असताना स्कूल कॉम्प्लेक्स हा कन्सेप्ट मुळात का आलाय हा आपण विचार करूया की एक 10-12 शाळांचा समूह आणि हे करत असताना इतके विषय वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना भाषा शिकवायचे, संस्कृत पण शिकवायचे, स्पॅनिश पण शिकवायचे, जर्मन पण शिकवायचे, म्हणजे जशी मुलांची रिक्वायरमेंट आली त्याप्रमाणे. मग असं जर असेल किंवा 64 कला, 14 विद्या किंवा योगा पण शिकवायचंय, फिजिकल एज्युकेशन आहे, म्युझिक, कुणाला जे वाटेल ते जर मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर एवढे शिक्षक आणणार कुठून आणि एवढं तज्ञत्व कुठून उपलब्ध होणार? किंवा एवढ्या वर्कशॉप प्रयोगासाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणणं सोपं आहे, पण ते तिथे ते कुठं करणार किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगसाठी ते कुठं करणार? तर हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. ते हळूहळू एस्टॅब्लिश होतील या सगळ्या व्यवस्था. पण सुरुवातीला कसं करता येईल, जे पॉलिसीने व्हिज्युअलाइज केलंय ते असं केलंय की रिसोर्स शेअरिंगच्या माध्यमात, मग ते मानवी संसाधनं किंवा भौतिक संसाधनं असतील. उदाहरणार्थ क्रीडा शिक्षक या शाळेमध्ये आहे त्या 5 ते 10 किलोमीटर मध्ये, तर तो दर दिवशी कुठल्या शाळेमध्ये जाणार आहे आणि तिथे क्रीडा विषयात किती वेळ देणार आहे याचं मॅपिंग करता येणं शक्य आहे. एक कॉम्प्युटर लॅब त्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी आहे. मग इतर 10 शाळा आहेत, 10 मधल्या समजा एक शाळेत आहे, 2 शाळेत आहे, त्याप्रमाणे त्यांचं कोणत्या दिवशी कोणते विद्यार्थी तिथलं सहभाग घेणार आहे. मग दरवेळी शासनावर अवलंबून न राहता बऱ्याचशा गोष्टी PPPच्या माध्यमातून, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यामधनं, CSRच्या माध्यमातून, लोकसहभागाच्या माध्यमातून आपल्याला करता येणं शक्य आहे. आता जर बघितलं स्कूल कॉम्प्लेक्सच्या मूळ कन्सेप्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की बऱ्याचशा शाळात 30 पटापेक्षा कमी विद्यार्थी आहेत आणि त्याचं त्यांनी पर्सेंटेज वगैरे पण दिलंय, 14% शाळा वगैरे, अप्पर प्रायमरी किती आहेत, हे किती आहेत. म्हणजे ही सगळी सांख्यिकी अभ्यासून त्यातनं एक मध्यम मार्ग काढणं, समन्वयात्मक भूमिका घेणं की आपल्याला विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते देता पण यायला पाहिजे, पण त्याला अधिक कालावधी पण लागता कामा नये. कारण एकीकडे आपली इन्व्हेस्टमेंट 2.7% आहे शिक्षणावरची. इतर देशांमध्ये जर बघितलं ती एक्झॅक्टली उलटी आहे. फिनलंड किंवा स्वीडन सारखे देश बघितले तर अराउंड 7.2% आहे त्यांची आणि आपल्याकडे 2.7%. आणि अपेक्षा आपण तेवढ्याच सगळ्या सुविधा मिळाव्या हे करतोय लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. तर हे सगळं जुळवून गणित आणत असताना असे माध्यम वापरणं, मग रिसोर्स शेअरिंगसाठी स्कूल कॉम्प्लेक्स हा कन्सेप्ट यामध्ये आणलेला आहे.
त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा आपल्याला खूप प्रमाणामध्ये उपयोग करता येणार आहे. कौशल्य विकासासाठी सुद्धा आपल्याला तंत्रज्ञान बऱ्याच कौशल्यांसाठी उपयोगाला आणता येऊ शकणार आहे. तर तो आपल्याला विचार करावा लागेल की प्रत्यक्ष अनुभव कुठल्या याच्यामधनं द्यायचा आहे, कुठल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घेऊनही त्यांना येता येणार आहे. असं सगळं आता लँग्वेजच्या बाबतीमध्ये तंत्रज्ञान हे खूप उपयोगाला पडणार आहे. परंतु जे हाताने करून पाहण्याच्या ज्या गोष्टी आहेत, जे कौशल्य आपल्याला मिळवायचं आहे, सुतारकाम म्हणा, लोहारकाम म्हणा किंवा इलेक्ट्रिशियन, अशा वेळी मात्र प्रत्यक्ष त्यांना ते काम करावंच लागणार आहे. तर असं समन्वयाने आपल्याला या बाबतीमध्ये विचार करावा लागेल. काही इन्स्ट्रक्टर म्हणून आणावे लागतील, त्याच्यात समाज आणि शाळेचा संबंध खूप चांगला असावा लागेल, त्याच्यानी इफेक्टिव्हली काम करावं लागेल. हे सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहेत. धन्यवाद मॅम. कुंदा बच्चा मॅडम आपल्याला प्रश्न विचारू इच्छिता. नमस्कार मॅम. मॅम माझा असा प्रश्न होता की हल्ली पालकांवर इंग्रजी भाषेचा खूप जास्त पगडा आहे. म्हणजे पहिलीचं ऍडमिशन पासून ज्युनियर सिनियर पासून मी नाशिकला मनपामध्ये शाळेत आहे मॅम. तर त्यांना ऍडमिशनसाठी आम्ही जी हे प्रोसेस राबवतो तेव्हा त्यांना खूप समजावं लागतं की आपलं मातृभाषेतून शिक्षण किती महत्वाचं आहे आणि सेमी असलं तरच ते ऍडमिशनला जास्त महत्व देतात किंवा त्याच्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्त जातात. तर पण आपल्या ह्या पॉलिसीमध्ये प्रारंभिक शिक्षण हे मातृभाषेतून दिलेलं आहे मॅम. तर याच्यासाठी मग पालकांचं समुपदेशन आम्हाला खूप जास्त करायला लागेल किंवा त्याच्यासाठी आम्ही अजून काय पाऊल उचलू शकतो किंवा शासनाच्या लेवलवरून काही पालकांपर्यंत ही पॉलिसी जाण्यासाठी काय प्रयत्न काही केले जातील का मॅम? कारण कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या वेळेस 9वी-10वीच्या वेळेस सुद्धा पालकांचे जास्त निर्णय मुलांच्या बाबतीत घेतले जातात. तिथं सुद्धा पालकांचं मार्गदर्शन करणं म्हणजे त्यांच्यापर्यंत पॉलिसी ही पोहोचणं खूप महत्वाचं आहे. तर अगदी त्याच्यासाठी बरोबर आहे. शिक्षकांनी तुम्ही जे म्हणताय की पॉलिसी ही पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे. इथे तुम्ही जर लक्षात घेतलं तर एकूण 4 प्रकारचे करिक्युलम पॉलिसीने करायला सांगितले. एक नॅशनल करिक्युलम अँड पेडागॉजिकल फ्रेमवर्क फॉर ECC, दुसरं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन, तिसरं फॉर टीचर एज्युकेशन आणि चौथं फॉर ॲडल्ट एज्युकेशन. पहिलं जे फ्रेमवर्क आहे नॅशनल करिक्युलम अँड पेडागॉजिकल फ्रेमवर्क फॉर ECC ते 2 वयोगटांसाठी करावं असं म्हटलंय, 0 ते 3 आणि 3 ते 8. आता 0 ते 3 ला तर मुलं आपल्याकडे येत नाही, पण त्या काळातलं अर्ली चाइल्ड केअर हे खूप महत्वाचं आहे, मूल लहान असतानाचे. तर त्या संदर्भाने सुद्धा पॉलिसीने विचार केलाय. म्हणजे अगदी 0 याचा अर्थ काय की पोटात बालक असल्यापासून त्याची कशी काळजी घ्यायची मातेची बालकाची, तिथपासून ते 3 वर्ष वयोगटापर्यंतचा एक करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये सगळं गाईडलाईन्स असणार आहेत. आणि 3 ते 8 पासून म्हणजे तिथून विचार केला की पाया कसा असावा हे महत्वाचं. हे पालकांसाठी तिथं विचार झालेला आहे. दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणालात की पालक प्रबोधन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेषतः शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं या बाबतीत तर आहेच आहे. का आहे त्याला कारण हे कायद्याचा आधार आहे की मुलाचं शिक्षण हे कोणत्या माध्यमातनं, मुलांनी शिक्षण कोणत्या माध्यमातनं घेतलं जावं हे पॉलिसीनी ठरवून उपयोग नाही. पॉलिसी ही सजेस्ट करते, पण त्याचा न्यायिक अधिकार जो आहे तो पालकांना आहे. आणि कर्नाटकामध्ये ही केस झालेली आहे आणि त्यामध्ये हे डिसिजन झालेलं आहे की कुठलंही राज्य शासन किंवा केंद्र शासन हे ठरवू शकत नाही, परंतु ती पालकांची वैयक्तिक इच्छा, अपेक्षा किंवा निर्णय असणार आहे. कायद्याने तो पालकाला अधिकार आहे. मग अधिकार जर पालकाला असेल तर पालक प्रबोधन हे क्रमप्राप्त आलं. मग त्याच्यासाठी राज्य स्तरावरनं सुद्धा वेगवेगळ्या कार्यशाळा, परिषदा, SMCचं उद्बोधन वगैरे गोष्टी होत राहतील. परंतु मी जे आपल्याला म्हटलं की पॉलिसी इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपण ज्या ठिकाणी ज्या कॅपॅसिटीमध्ये काम करतोय, आपण एक आई आहोत, आपण एक पालक आहोत, आपण वेगवेगळ्या भूमिका करत आहोत, त्याचबरोबर आपण शिक्षक किंवा शिक्षणशी निगडीत आहोत. तर ज्या भूमिकेमध्ये आपण काम करतोय त्या भूमिकेमधनं आपण हे पुढे नेलं पाहिजे. याचं पॉप्युलरायझेशन अधिकाधिक केलं पाहिजे, अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. कारण त्याचे बेनिफिट्स इतके जास्त आहेत की जे लोकांना आज कळत नाहीत. तात्कालिक फायद्यांकडे आपण जेव्हा जातो की जागतिक भाषेतनं शिकलं तरच आपण एक चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे किंवा समाजामध्ये उच्चभ्रू स्थान मिळणार आहे, असा जो समज गैरसमज झालेला आहे तो आपल्याला विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगता येईल. त्याच्यासाठी माध्यमच ते असलं पाहिजे असं नाही. एक भाषा म्हणून शिकणं आणि शिकण्याचं माध्यम असणं या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. तो आपल्याला त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे की शिक्षणाचं माध्यम जर मातृभाषा असेल, स्थानिक भाषा असेल, प्रादेशिक भाषा असेल तर मुलं त्या संस्कृतीशी जोडली जातात, त्यांचं आकलन चांगलं होतं,
निरर्थक पाठांतर करत नाहीत. समजपूर्वक अध्ययन घडल्यामुळे त्यामध्ये त्यांना रुची निर्माण होते. रुची निर्माण झाल्यामुळे आनंद मिळतो. आनंद निर्माण झाल्यामुळे शिकणं अधिक घडतं, चिरकाळासाठी घडतं, तात्कालिक घडत नाही. त्यातनं कौशल्य विकास होतो, वृत्ती विकास होतो, ज्ञानाचा विकास होतो. मूल हे सर्वांगीण विकसित होत जातं. हे आपल्याला त्यांना समजावून उदाहरणाच्या द्वारे पटवून देता आलं पाहिजे. उदाहरणार्थ मोठे मोठे जे सायंटिस्ट आहेत त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते मातृभाषेतनं शिकलेले आहेत. गंगाखेडकर म्हणून जे आहेत मॅक्सेसे पुरस्कार विजेते, ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत. किंवा इस्रोचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत ते पण त्या लोकल बॉडी स्कूलमधनं शिकलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की मातृभाषेतनं शिकून, जिल्हा परिषद शाळेतून शिकून आज ते उच्च पदस्थ आहेत. इंग्रजीवरती ज्यांची कमांड आहे ते वेगवेगळ्या देश पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती भारताचं नेतृत्व करत आहेत. तर हळूहळू लोकांचा विश्वास बसायला लागेल आणि हे आपल्याला पालक प्रबोधनाच्या माध्यमातून विविध उदाहरणांमधनं करता येईल. जागतिक भाषा ही शिकलीच पाहिजे, त्यावरती प्रभुत्व मिळवलंच पाहिजे, याविषयी दुमत नाही. आणि ती कुठल्या वयोगटाला शिकवली पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या वयाला शिकली, 6वी पासून जरी शिकली तरी त्याच्यावरती प्रभुत्व संपादन करता येणारी उदाहरणं आहेत. आणि त्यामुळे मातृभाषेतनं शिक्षण याचे हे एवढे फायदे आहेत. जागतिक भाषा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंच नाहीये, ती पण शिकायची आहे. पण ती भाषा म्हणून शिकणं, भाषा म्हणून तुम्ही स्पॅनिश शिकू शकता, इंग्रजी शिकू शकता, जर्मन शिकू शकता, इतर 8 भाषांचा उल्लेख पॉलिसीमध्ये आहे. त्याचबरोबर इतर अनेक भाषा शिकत असताना संस्कृत सुद्धा मूलभूत भाषा म्हणून आपण शिकावी आणि प्रत्येक स्तरावरती शिकण्याची संधी आहे, हे पण यामध्ये आहे. धन्यवाद मॅम. तंत्रस्नेही प्रकाश चव्हाण यांना अनम्यूट केलेला आहे. सर, आपला प्रश्न विचारावा. नमस्ते मॅडम. जे मातृभाषेतून शिक्षण हा जो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक प्रमुख मुद्दा आहे, त्याच्यामध्ये मला फक्त एक विचारायचं होतं की प्रायमरी स्टेजला म्हणजे 1ली ते 5वीच्या वर्गामध्ये काही शाळांमध्ये सेमी वर्ग भरवले जातात आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यांच्या घरामध्ये मराठीचं सुद्धा व्यवस्थित वातावरण नाही असे विद्यार्थी सुद्धा सेमीमध्ये असतात. तर हा सेमी वर्ग इथून पुढे बंद होईल का? आणि पुढचा एक त्याला रिलेटेड माझा क्वेश्चन आहे की 6वी पासून जे कोडिंग आता आपण अंतर्भाव करणार आहोत, तर यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल किंवा अन्य शिक्षक भरती केली जाईल, त्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती. प्रकाश चव्हाण सर, एक चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला की घरी त्यांच्या अजिबात असं वातावरण नाहीये की सेमी इंग्रजी मधनं त्यांनी शाळेमध्ये शिकावं. मूळ मुद्दा पॉलिसी हेच सांगते की जर आपण अगदी लहान वयोगटापासून मुलांना खूप वेगवेगळ्या भाषांचं एक्सपोजर दिलं, म्हणजे ते त्यांच्या कानावर पडत आहेत, ते ऐकत आहेत, बोलत आहेत, इतर कोणी ते ऐकत आहेत किंवा स्वतः बोलत आहेत, तर ते लवकर भाषा शिकतात. तसं वातावरण आपण त्यांना घरामध्ये देणार नाही. घरामधली भाषा वेगळी असेल आणि शाळेमधली भाषा वेगळी असेल तर मूल नवीन कन्सेप्ट शिकण्याच्या ऐवजी त्या भाषेशी स्ट्रगल करत बसतं. याचा अर्थ काय, हे लावण्यावरती त्याची एनर्जी खर्च होते. उदाहरणार्थ, एखादा शब्द आपल्याला माहित नाही, एक्झाम्पल म्हणून समजा आपण घेतलं की प्लेथोरा, आपण ह्याच्यानंतर काय म्हणता येईल, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले किंवा अभियानं राबवली किंवा कमिशन्स आणले आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आता मी जर तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये, या वाक्यामध्ये तुम्ही हा कुठं वापरणार आहात प्लेथोरा हा शब्द, तर ज्याला माहिती असेल ते सांगेल आणि ज्याला माहिती नसेल त्याला वाटेल आता मी कुठे वापरू. तशी गत त्या मुलाची होते की जेव्हा तुम्ही एखादा नवीन शब्द तिथे वापर. म्हणून पालकांना आपल्याला हे समजून सांगावं लागेल, पालक प्रबोधन करावं लागेल, PTA मध्ये सांगावं लागेल, SMC मार्फत सांगावं लागेल, वेगवेगळ्या समाज माध्यमांचा उपयोग करावा लागेल की तुम्ही बघा, तुम्ही हा वेगळा शब्द समजून त्याचा अर्थ लावण्याच्या याच्यामध्ये तुमची किती शक्ती जाते एखादी, तर ते नाही करायचं आपल्याला. तो जर आधी मातृभाषेतनं शिकला, त्याचे सगळे संबोध जर स्पष्ट असतील तर तो इंग्रजी ही भाषा म्हणून नक्कीच चांगली शिकू शकणार आहे. या पॉलिसीमध्ये बायलिंग्वलचा सुद्धा, बायलिंग्वल टेक्स्टबुकचा सुद्धा उल्लेख आलेला आहे की तशा पद्धतीचं साहित्य सुद्धा मुलांना उपलब्ध व्हावं बायलिंग्वलचं. तर तसे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आपल्याला घ्यावे लागतील. आणि पालकांना, मुख्य आत्ताच्या पालकांना आपल्याला काय सांगणं गरजेचं आहे की इंग्रजी त्यांना मुलांना आलंच पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु इंग्रजीमधनं जो विषय मुळामध्ये समजत नाहीये, गणित समजत नाहीये किंवा विज्ञान समजत नाहीये आणि तेच विषय तुम्ही इंग्रजीमधनं शिकायला लावताय, तर त्याचे मूळ संबोध समजणं त्याला शक्यच होणार नाही. उदाहरणार्थ, मास आणि वेट याच्यामधला फरक काय आहे?
असं जर एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं तर तो त्याचा फरक उदाहरणाच्या द्वारे स्पष्ट करून सांगू शकणार नाही आजचा विद्यार्थी. पण त्याच विद्यार्थ्याला जर आपण विचारलं की याची डेफिनेशन सांग, तर तो करेक्ट पाठ करून जशाला तशी सांगेल आणि तो परीक्षेमध्ये लिहिल. मग अशा पद्धतीचा विद्यार्थी आपल्याला तयार करायचा का अशा पद्धतीचा तयार करायचा आहे? उदाहरणार्थ अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं कन्व्हिन्सिंग करायला लागेल पालकांचं सुरुवातीला, आणि जेव्हा त्यांची फळं चाखायला मिळतील ना, म्हणजे उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतलेला विद्यार्थी 12वी होऊन एखाद्या प्रोफेशनल कोर्सला गेलेला आहे आणि तो खूप उच्च पदावरती आहे, हे जेव्हा त्यांना कळायला लागेल की हे संख्या खूप वाढतायत, हे नंबर खूप जास्त होत आहेत की जी मुलं अशा पद्धतीने शिकलेली आहेत, संशोधनही सांगतात पण ती संशोधनं तिथपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून हे पॉप्युलरायझेशन खूप महत्वाचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते आपल्याला असं माइंडसेट चेंज करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे, वेगवेगळी उदाहरणं त्यांना द्यावी लागणार आहेत. मग आता आपण सुरुवात करूया. आपल्या परिसरामधील जे कोण उच्चपदस्थ आहेत आणि त्यांनी मातृभाषेतनं शिक्षण घेतलेलं आहे, जिल्हा परिषद शाळेतनं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आज चांगली इंग्लिशवरती त्यांची कमांड आहे, उच्चपदस्थ आहे, अशी उदाहरणं आपल्या परिसरातली आपण जर गोळा केली आणि त्यांना सांगितली तर निश्चित त्यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न होईल. म्हणजे माइंडसेट चेंज करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय आपल्याला शोधावे लागतील आणि त्यातनं हे शक्य होईल असं मला वाटतं. प्रदीप शिंदे सर, विषय सहाय्यक, डायट, नाशिक, आपल्याला प्रश्न विचारू शकतात. प्रदीप सर, आपण प्रश्न विचारू शकता. हा, नमस्ते मॅडम. आपण खूप सविस्तर असं आम्हाला जवळपास 1.5-2 तासापासून NEP 2020 संदर्भात खूप उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे मॅडम. त्याबद्दल आपल्याला विशेषतः धन्यवाद. माझे 2 प्रश्न मॅडम यामध्ये असे होते की SFCच्या बाबत म्हटलं तर खाजगी शिक्षण संस्थेला या धोरणामध्ये एक दिलासा दिलेला आहे की त्यांनी काय केले, पूर्वीच्या ड्राफ्टमध्ये मात्र स्कूल मॅनेजमेंट कमिटीची प्रोव्हिजन होती, त्यांचे नियम शैक्षणिक संस्थेला सुद्धा लागू होते, मात्र अंतिम मसुद्यामध्ये मात्र त्याचा कुठे उल्लेख दिसत नाही. याचा अर्थ SMCचा हा जो मुद्दा आहे तो खाजगी संस्थेच्या बाबतीत काढलेला दिसतोय. जिल्हा परिषद शाळा किंवा सरकारी शाळांच्या बाबतीत SMC मात्र ऍक्टिव्ह आहे. हा, याबाबत असं नेमकं काय बदल झालाय, हा एक माझा प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न मॅडम की विद्यापीठाच्या बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत या संदर्भामध्ये आपण आताच मेकॅलो चक्रे त्याबद्दल सांगितलं, त्याप्रमाणे भारतीय शिक्षणाचा जो कायदा आहे 1854चा पुढचा खलिता, यामध्ये विद्यापीठांची स्थापना किंवा शिक्षण समितीची स्थापना सुचवलेली होती. तो आपण यामध्ये पण पुढे अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा घेतलेला आहे. परंतु जर आता 10वी-12वीच्या जर बोर्डाच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने जर घेतल्या तर कदाचित मुलांच्या जे काही बुद्धिमत्तेला किंवा गुणवत्तेच्या संदर्भात जे काही जे मुलांना संधी मिळत होती तर त्याचा कुठेतरी मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो की काय, अशी पण एक भीती या ठिकाणी मला वाटते. याबद्दल आपण आपलं मत सांगावं. 2 प्रश्न आहेत तुमचे. पहिला जो प्रश्न आहे तर त्यात पॉलिसीमध्ये हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की खाजगी आणि सरकारी सर्व शाळांसाठी एकच प्रकारचे नॉर्म्स, रूल्स, रेग्युलेशन, बेंचमार्क्स असतील. हे एक वाक्य आलेलं आहे आत्ताच्या 66 पानांमध्ये. दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हटलंय की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये सेमिस्टर एक्झाम घेतली तर काय होईल. तर पॉलिसीने माहिती आहे का तुम्हाला भरपूर असे सजेशन्स केलेले आहेत काय होऊ शकतं, आणि ज्याला आपण काय म्हणूया की सूचना अनेक केल्या आहेत. त्यातलं जे व्हायबल मॉडेल ज्या स्टेटला वाटेल त्या पद्धतीने त्यांनी ऑप्ट करणं, ही फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये आहे. कारण पॉलिसीचं एक व्यवच्छेद एक लक्षण आहे लवचिकता, की n नंबर ऑफ ऑप्शन्स दिलेत, त्यातनं तुम्ही निवडा की कशा पद्धतीने करायचंय. मग आता 10वी-12वीसाठी काय केलंय, सुरुवातीला त्यांनी काय म्हटलंय की याचं अवास्तव वाढलेलं जे महत्व आहे ते कमी करावं. आता 10वी आणि 12वी म्हटलं की 10वीला एवढे मोठे पैसे देऊन ट्युशन्स लावणे किंवा 12वीसाठी एवढे मोठे पैसे भरून एंट्रन्ससाठी वेगळी तयारी, याचे वेगळी तयारी, किंवा कॉलेजला न जाता फक्त क्लासेसमध्ये सगळं वेळ घालवणं, हे जे सगळं चित्र दिसत आहे हे सगळं बदलवायचं असेल तर त्याचं महत्व कमी केलं पाहिजे. महत्व कमी केलं पाहिजे म्हणजे काय, तर मुलांना ती तर महत्वाची वर्ष आहेत ना 9वी ते 12वी. तर 9वी ते 12वी मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरची पायाभरणी आहे ती थोडक्यामध्ये, की त्यांनी नंतर कोणत्या व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्याचं त्याला ठरवता यावं. या दृष्टिकोनातनं त्याला किती प्रकारचे हे देता येतील. तर मूळ ड्राफ्टमध्ये असं म्हटलं होतं की 40 प्रकारचे कोर्सेस असावेत, दर सेमिस्टरला 3 याप्रमाणे त्यांची परीक्षा घेतली जावी. म्हणजे
4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर जर म्हटलं तर 8 त्रिक 24 विषय ते प्रत्यक्ष सेमिस्टर एक्झाम पद्धतीने आणि 16 विषय जे असतील ते त्या ठिकाणी स्थानिक इव्हॅल्युएशन करून या पद्धतीने व्हावं, म्हणजे काय म्हणता येईल त्याला ग्रेडेशन करून अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज केलेलं होतं. आता हे सगळे ऑप्शन्स दिले. दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे की 2 लेवलमध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यास असावा, म्हणजे बेसिक आणि ॲडव्हान्स. ज्याला वाटेल मला गणित हे बेसिक स्तरावरती घ्यायचंय तर तो बेसिक स्तरावर घेईल, त्याला आवड नाहीये त्या विषयामध्ये किंवा गती नाहीये हे कळलेलं आहे तर त्यांनी ॲडव्हान्ससाठी जाऊ नये. एखाद्याला वाटलं की मला खूप छान आवडतो हा विषय तर मी ॲडव्हान्सकडे जाईल, म्हणजे ही एक दुसरा ऑप्शन दिलेला आहे की प्रत्येक विषय 2 स्तरावर शिकायचा. तिसरं ऑप्शन आणखीन काय दिलेलं आहे की तुम्ही सेमिस्टर घ्या, मॉड्युलर करा किंवा वार्षिक घ्या, हे एक दिलेलं आहे. चौथा ऑप्शन त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की वर्षातनं 2 वेळा परीक्षा, म्हणजे तुम्हाला आत्ता तुम्ही परीक्षा दिली आणि वाटतंय की तुम्हाला क्लास योग्य आलेलं नाही किंवा अचिव्हमेंट पाहिजे ते नाही, मला अधिक अभ्यास करून अजून देता येईल, तर इम्प्रूव्हमेंटची संधी आहे. एकाच वर्षात 2 वेळा परीक्षा, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमामधनं हे 10वी-12वीचं महत्त्व कमी करणं. कारण एवढे वेगवेगळे विषय ते या स्तरावरती जर शिकले तर, आणि आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं काही त्याच्यामध्ये बायफर्केशन नाही, ते त्यांच्या आवडीप्रमाणे शिकणार आणि त्याच्या आधारे त्यांचा विचार पक्का होणार. यामध्ये स्कूल कॉम्प्लेक्सला काउन्सिलर सुद्धा नेमा असं म्हटलेलं आहे आणि त्यातनं हे काउन्सिलिंग वेगवेगळ्या भाषेंचं, वेगवेगळ्या कलांचं, वेगवेगळ्या क्रीडा प्रकार, खेळाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर हे जे सगळं आपण म्हणतोय की क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंगच्या एवढ्या संधी त्यांना 12वीपर्यंत मिळाल्यानंतर ते मूल जे आहे ते स्वतःच या पद्धतीने सक्षम होणार. आता कसं होतं मुलांना करिअर चॉईस करताना माझे मित्र कुठे जात आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं किंवा पालक काय म्हणतायत त्यांच्याकडे लक्ष असतं किंवा शिक्षक काय सांगतायत, म्हणजे स्वतःचा निर्णय त्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये असतो की मला काय व्हायचंय किंवा मी कुठल्या प्रोफेशनमध्ये राहणार. पण हळूहळू ही यंत्रणा अशा पद्धतीने तयार होणार आहे की ते स्वतःचा निर्णय घेतील. या पद्धतीने हे रिफॉर्म सजेस्ट केलेले आहेत आणि ते जवळपास आपण देश पातळीवर जर विचार केला तर 60 प्रकारचे बोर्ड आपल्या देशामध्ये सध्या कार्यरत आहेत. त्याच्यामुळे वन फिट्स ऑल हे कुठेही होणार नाही. 60 प्रकारचे बोर्ड असल्यामुळे, ओपन स्कूलिंगचं ऑप्शन तिथे असल्यामुळे असे अनेक प्रकार आहे. आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा इथं पॉलिसीमध्ये हा आहे की CWSN किंवा दिव्यांग मुलांच्या शिक्षणाचा विचार जसा आहे तसाच ट्रान्सजेंडर मुलांचा विचार केलाय, तसाच जे काय म्हणता येईल प्रज्ञावान मुलं आहेत त्यांच्याही शिक्षणाचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे अशा सगळ्या प्रकारच्या मुलांचं शिक्षण होत असताना, इक्विटी एस्टॅब्लिश करत असताना त्यामध्ये विविधता आणि वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्या राज्याप्रमाणे, त्या बोर्डप्रमाणे यामध्ये ते बोर्ड हे निर्णय घेईल. आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं की राजकीय इच्छाशक्ती कशी आहे आणि एकूण समाजाचं त्याला पाठबळ किती आहे, समाज सुद्धा किती आग्रही आहे. आणि म्हणून या पॉलिसीचं पॉप्युलरायझेशन होणं हे याच दृष्टीने महत्वाचं आहे की डोळसपणे निर्णय घ्यावेत, समाजाने सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं, की ही पॉलिसी फक्त मुठभर लोक जेवढे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी समजून घेण्याचं हे डॉक्युमेंट नाही, तर हे येत्या 20 वर्षाच्या शिक्षणावरती प्रभाव करणारं डॉक्युमेंट असल्यामुळे, याच्यामधनं किती पिढ्यांवरती प्रभाव पडणारा असल्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकाने हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण शासनामार्फत या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून मी या ठिकाणी सांगते की एक शिक्षकांसाठी स्पर्धा केलेली आहे की तुम्ही एक व्हिडिओ तयार करा, एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करा किंवा तुम्ही एक पोस्टर तयार करा या पॉलिसीवरती आधारित. त्याचे नॉर्म्स, कंडिशन्स डाएटला आलेले आहेत आणि त्याच्या आधारे तुम्ही यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्या. मुद्दा काय आहे की त्यानिमित्ताने आपण पॉलिसी पूर्ण वाचणं, समजून घेणं आणि कार्यान्वित करण्यामध्ये आपलं योगदानासाठी तयारी होणं. त्याचबरोबर एक विद्याभारती म्हणून एक संस्था आहे, त्यांनी तर सर्वांसाठी ती एक स्पर्धा आयोजित केलेली आहे, म्हणजे सर्व नागरिक, त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आणि 9वी ते 12वीचे विद्यार्थी यांच्यासाठी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं आहे, निबंध आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, मीम मेकिंग आहे किंवा ट्विटर थ्रेड मेकिंग आहे, पोस्टर मेकिंग आहे. मुद्दा काय आहे की या सगळ्या अशा प्रकारे ह्या कॉम्प्लिमेंटरी आहे शासनाच्या या कामाला. अशा अनेक संस्था वेगवेगळ्या आपापल्या स्तरावरती काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. डाएट सुद्धा करू शकतं की NEP वरती अधिक अभ्यास करण्यासाठी, आणि जी शासनाने आता सांगितलेली आहे ती तर डाएटने ऑलरेडी केलेलीच आहे. याशिवाय तुम्ही आज हे ओपनिंग सेशन झालं असं आपण NEP बद्दल जर म्हटलं तर त्यातले 27 टॉपिक्स आहेत, त्या प्रत्येकावरती एक सेशन होऊ शकतं.
त्याच्यावर तुम्ही इंटरनली अजून ब्रेनस्टॉर्म करू शकता. मुद्दा काय आहे की ॲज इट इज ॲक्सेप्ट करण्यापेक्षा आपण डोळसपणे त्याच्यावरती चिंतन मंथन करून आत्ताच्या परिस्थितीमधल्या समस्या सोडवणुकीच्या दृष्टीने काय काय करता येईल, आहे त्या रिसोर्सेसमध्ये काय करता येतील, हे सगळा विचार करणं आणि योग्य तेथे शासनाचं जिथे योगदान आहे ते शासन देईलच, पण कुठे समाज सहभाग घ्यायचा आहे, कुठे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून घ्यायचा आहे, कुठे लोकसहभाग घ्यायचा आहे, याचाही विचार करणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद मॅम. तर मी आमचे मित्र राहुल धुमाळ यांना अनम्यूट करतो. त्यांनी आपला एकच प्रश्न विचारावा आणि शेवटचा प्रश्न रवींद्र चव्हाण सर विचारतील. नमस्कार मॅडम, आपण खूप छान गायडन्स केला आम्हाला. निश्चितपणे आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार यामधून NEP 2020 मधून माझा एक छोटासा प्रश्न आहे आपल्याला की जे शालेय ग्रंथालय त्याचं काही विस्तार करण्याचा विचार त्यामध्ये आहे का, किंवा त्यामध्ये डिजिटल वगैरे काही आहे का लायब्ररी? खूपच छान. अगदी म्हणजे छोट्या वयोगटापासून ECC पासून सुद्धा प्रिंट मटेरियल मुलांना उपलब्ध असावं, बघायला पाहायला, हे सगळा विचार आहे. आणि डिजिटल लायब्ररी, त्याच्यानंतर जे ओपन रिसोर्सेस आहेत हे पण आहे. आणि ते वेगवेगळ्या माध्यमामधनं ग्रंथालय सक्षम कसं होईल आणि वेगवेगळ्या स्तरावरती मुलांना वाचनाची सवय आपल्याला कशी लावता येईल. मुळामध्ये अपेक्षा कशी आहे माहिती आहे का सर, की ग्रंथालय हे प्रत्येक स्तरावरचं सक्षम होणं, पण त्याच्यासाठी आत्ता लगेच काही एवढं बजेट अलोकेशन आहे आणि हे प्रायमरीला वगैरे असं काही आत्ता पॉलिसीमध्ये असणारच नाही. त्याच्या जशा गाईडलाईन्स तयार होतील तसं वेगवेगळ्या स्तरावरचं तयार होईल. पण मूळ मुद्दा हा आहे की पॉलिसीमध्ये ग्रंथालय सक्षमीकरणावरती खूप भर दिलेला आहे, वाचन चांगलं होण्यासाठी भर दिलेला आहे, रिसोर्सेस उपलब्ध होण्यासाठी भर दिलेला आहे, आणि त्याचबरोबर डिजिटल लायब्ररी करावी हे सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून ज्या माध्यमातून मुलांसाठी साहित्य उपलब्ध करून देता येईल ती सगळी माध्यमं वापरावीत याच्यावरती फोकस पॉलिसीमध्ये आहे. धन्यवाद मॅम. आजचा शेवटचा प्रश्न रवींद्र चव्हाण सर, आपल्याला विनंती आहे की आपण आपला प्रश्न विचारावा. मॅडम, माझा प्रश्न असा होता, तुम्ही मगाशी जे सांगितलं की पॅरेंट्सनी त्यांनी आपल्या पाल्यांचं शिक्षण कोणत्या भाषेत करावं, आधी 2 प्रश्नांमध्ये आपलं उत्तर झालेलं आहे. खरं तर प्रकाश सरांचा पण होता आणि एक मॅडमनी पण प्रश्न विचारलेला होता मातृभाषेतनं शिक्षण आणि सेमी इंग्लिश. मुद्दा काय आहे सर, की प्रबोधन हे करावंच लागणार आहे. कारण आत्ता पगडा कशाचा आहे की इंग्रजी माध्यम शाळांचा अगदी ग्रामीण भागांपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहे. पण आपल्याला महाराष्ट्र हे एक असं उदाहरण आहे की जिथे गुणवत्ता आहे तिथे इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेत मुलं आलेली आहेत. म्हणजे खाजगी इंटरनॅशनल इंग्रजी माध्यम शाळेमधनं ठाण्यामध्ये असं उदाहरण आहे. अशी कितीतरी सांगता येतील आपल्याला की अशा अशी बिल्डिंग दाखवलेली आहे की या शाळेमधनं विद्यार्थी या शाळेमध्ये किती आलेले आहे. मुद्दा काय की गुणवत्ता जर शाळेमध्ये असेल, मुलाला शिकायला चांगल्या पद्धतीने मिळत असेल तर हा प्रश्न गौण होणार आहे. आणि म्हणून आपल्याला एकीकडे आपण म्हणतोय की मातृभाषेमधनं मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे, तर जे शिक्षण मातृभाषेतनं दिलं जातं त्याची गुणवत्ता जोपासणं, ती वृद्धिंगत करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मातृभाषेमध्ये शाळेमध्ये मुलांना पालकांनी घालणं हा जरी पालकांचा अधिकार असला तरी पालकांचा माइंडसेट चेंज करण्यासाठी काय काय करता येईल याच्या एक 8-10 योजना आपण तयार केल्या आणि वेगवेगळ्या माध्यमामधनं आपण त्यांचं प्रबोधन केलं. कसं असतं माहिती आहे का, तू एखाद्याला आपण सांगितलं की नाही तुम्ही याच्याऐवजी इथं घाला, तर हे पटकन ऐकत नाही. घाला असं सांगण्यापेक्षा आपण त्यांच्या पुढे अशी फिल्म दाखवली की हे सायंटिस्ट आहेत आणि हे असा त्यांचा जीवन प्रवास आहे आणि ते मातृभाषेतनं शिकलेले होते, हे त्या फिल्ममध्ये आलेलं आहे. हे एक एक्झाम्पल झालं. असे n नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपल्या क्रिएटिव्हिटीने तुम्हाला घेता येते. त्यातनं काय होणार आहे की आपण त्याला म्हणत नाही की तू इकडं घाल किंवा तिकडं घाल, पण आपण त्याचे फायदे जे आहेत की त्याला हे मूलभूत अध्ययन साधनांवर पकड घेता येते, शिकलेलं समजतं वगैरे, जे सगळे मी मुद्दे सांगितले ते आपण कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो अशा पद्धतीने सांगितलं, एक्सपोजर दिलं की पालकांचा माइंडसेट चेंज होईल. कारण माइंडसेट चेंज करणं ही सोपी गोष्ट नाही हे मी जाणते आणि आपल्यालाही माहिती आहे. म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला द्यावे लागतात आणि त्या माध्यमामधनं कुठलं प्रभावी आहे, पॉवरफुल आहे की त्या पॉवरफुल एक्सपिरियन्स मधनं त्यांचा माइंडसेट चेंज
चेंज होईल याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. ते पुन्हा एकसारखं असणार नाही. ग्रामीण पालकांना समजवताना त्यांचे मुद्दे वेगळे असणार आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठले थ्रेट्स आहेत जेव्हा ते इंग्रजीत घालतात ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. तर ते थ्रेट्स अपॉर्च्युनिटीज मध्ये कसे कन्व्हर्ट करायचे आहेत हे आपल्याला काम करावं लागेल. म्हणून हे वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या पालकांचा वेगवेगळ्या पद्धतीने माइंडसेट चेंज करायच्या स्ट्रॅटेजीज आपल्याला डिझाईन कराव्या. धन्यवाद. थँक्यू मॅम. आता प्रश्न खूप आहेत, परंतु वेळेअभावी आपण प्रश्न घेणार नाही आहोत. आभारापूर्वी झणकर मॅडमांना आपल्याशी संवाद साधायचा आहे. मी विनंती करतो, मॅम आपण संवाद साधावा. मॅडम खूपच एकदम इन्स्पायरिंग आणि खूपच अभ्यासपूर्ण तुमचं पूर्ण विवेचन होतं. खरं तर थांबावं असं वाटत नाहीये, कारण हा खूप आवडीचा आणि खूप अभ्यासाचा विषय आहे. तुम्ही जसं म्हणताय की एनईपीचं डॉक्युमेंट आपण जेवढ्या वेळेस वाचू प्रत्येक वेळी नवीन नवीन सापडत जात आहे आपल्याला त्यामध्ये, आणि ती सगळी आपल्याला आता इम्प्लिमेंटेशन लेवल पर्यंत आणणं आणि नक्की महाराष्ट्राने याच्यामध्ये खूप चांगलं काम करून एक दिशा आपल्या एकंदरीतच शैक्षणिक धोरणाला दिलेली आहे आणि आपण देत राहणार आहोत. तर यामध्ये आपलं सगळ्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. मला मॅडम एक यामध्ये महत्वाचा प्रश्न वाटतोय, बाकी तर मी आपल्याशी सविस्तर वेगळ्याने बोलेलच आपले म्हणजे हे, पण इथे शिक्षक आहेत म्हणून शिक्षकांसमवेत मला हा प्रश्न महत्वाचा शेअर करावासा वाटतोय की मॅडम एनईपीच्या डॉक्युमेंटमध्ये सुरुवातीला दिलेलं आहे की आता भारत जो आहे हा आपली 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आपण आहोत जर आपण ग्लोबली बघितलं तर, आणि आता आपल्याला काही दिवसांमध्ये आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी मध्ये आपण एंटर करणार आहोत. पण हे सगळं करत असताना भारतामधून ज्या प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर आपण जगाला देत आहोत तर त्यापैकी 60% जे ह्युमन रिसोर्स आहे ते आपण सेवा क्षेत्रामध्ये देत आहोत. म्हणजे सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये भारत जागतिक लेवलला 60% कंट्रीब्युट करत आहे. परंतु भारताचा जो आपण कोअर कॉम्पिटंट म्हणजे आपण म्हणतो की ही शैक्षणिक धोरण हे भारतीयत्व घेऊन, भारतीय संस्कृती आणि मूल्य पुढे घेऊन स्किल डेव्हलपमेंटवर आपण काम करणार आहोत. पण यामध्ये आपल्याला ऍग्रिकल्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग ह्या 2 एरियाज मध्ये आजही आपल्याकडचं पोटेन्शियल जे आहे ते दुर्लक्षित आहे किंबहुना उपेक्षित आहे. तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनचं जे शिक्षण आहे तर त्या म्हणजे आपण व्यावसायिक शिक्षणाकडे जेव्हा बघतो आहोत सेकंडरी लेवलला, तर हे आपल्याला कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल, कारण हे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन लेवलला खूप आव्हान असणार आहे आपल्या सगळ्यांसमोर. तर तुमचं याबाबत काय ओपिनियन आहे मॅडम? एक तर मला असं वाटतंय की यामध्ये जो आपण विचार करतोय ना की एक स्किल्ड मॅनपॉवर आपल्याला असली पाहिजे, तर ते स्किल्स मध्ये सुद्धा सगळ्या स्किल्सला आपण ऑनर केलं पाहिजे. आपली डायव्हर्सिटी जशी आपण ऑनर करतो, रिस्पेक्ट करतो याच्याबद्दल, तसं सर्व स्किल्सच्या संदर्भामध्ये हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, आपलं जे टॅलेंट आहे इंडियन टॅलेंट ते बाहेर देशामध्ये आता जात आहे, कारण उच्च शिक्षणासाठी त्या देशामध्ये जायचं आणि त्याच ठिकाणी काम करायचं हा ट्रेंड खूप वाढलेला आहे आणि ते पर्सेंटेज पण खूप जास्त आहे. मग आता या पॉलिसीमध्ये काय म्हटलेलं आहे की 100 जागतिक दर्जाची विद्यापीठं आपल्याकडे येतील आणि आपल्याकडे ती शिक्षण देतील, आपली मुलं इथं शिकतील आणि इथेच राहतील, ही पॉलिसीची अपेक्षा आहे. तर तिथे आपल्याला क्वालिटी कशी एन्श्युअर करावी लागेल की 100 विद्यापीठं म्हणजे ज्याला कुठं वाव नाही अशी आपल्याकडे येऊन चालणार नाही, तर जी टॉप मोस्ट आहेत 100 तर त्यातलीच आपल्याकडे यावीत ही आपल्याला तिथे खात्री करावी लागेल. म्हणजे ती येत आहेत तर ती टॉपमोस्ट आली पाहिजेत आणि त्यामध्ये आपली जी मॅनपॉवर आहे, आपली जी मुलं तिथं शिक्षण घेणार आहेत म्हणजे ती आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेतील आणि ती भारतासाठी काम करतील, या पद्धतीचा त्यांचा माइंडसेट आपल्याला घडवावा लागेल. तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तिथे एक मला स्कोप दिसतोय की इथे आपण जे म्हणतो की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मुलं आली पाहिजेत. दुसरं आपण कोडिंग 6वी इयत्तेपासून मुलांना शिकवतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग किंवा डिझाईन थिंकिंग मुलांचं डेव्हलप व्हावं असं म्हणतोय. त्या डिझाईन थिंकिंग वगैरे हे सगळे मुद्दे यासाठी म्हणतोय की मॅन्युफॅक्चरिंग कडे मुलं आली पाहिजेत. दुसरा विषय जो आहे की 6वी पासून आपण व्यावसायिक शिक्षण इंट्रोड्यूस करतोय, तर शिक्षणशास्त्र हा विषय तिथूनच असावा की मुलं शिक्षणात यावीत, या दृष्टिकोनातून जसा विचार आहे तसं ऍग्रिकल्चर सुद्धा आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड जे सगळे सब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा आपले 6वी पासूनच व्होकेशनल एज्युकेशन मध्ये आले पाहिजेत. उदाहरणार्थ आता शेती व्यवसाय म्हटल्यानंतर जसं वर्धा शिक्षण योजनेमध्ये लहान वयापासून काय काय करायला दिलेलं आहे त्यांना, किंवा आता मिड डे मीलच्या अंतर्गत बऱ्याच शाळा स्वतःचीच परसबाग करून त्यातलं धान्य, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत. तर अशा सगळ्या उदाहरणांमधनं मातीशी जोडणी आपली त्यांची नाळ जी तुटलेली आहे ती जोडता येणं शक्य आहे आणि मुळामध्ये एक माइंडसेट चेंज होणं इथं सुद्धा खूप गरजेचं आहे की हा कमी प्रतीचा व्यवसाय आणि हा जास्त प्रतीचा व्यवसाय.
तर त्या अँगलनी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. म्हणजे हळूहळू हे चित्र नक्की पालटेल आणि आपण नक्कीच आशावादी राहूया. या पद्धतीने आपण पुढे गेलो तर हे होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची क्युरिओसिटी दडपायची नाहीये. जिज्ञासा जी आहे ती अगदी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून मुलांना पडणारे प्रश्न हे आपण ऍड्रेस केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला येत नसेल तर ते मान्य केलं पाहिजे. चल आपण बघूया, शिकूया, याचं आपण असं निरीक्षण करूया, असं होतंय का, तसं होतंय का. अगदी लहान वयापासून आपण असा जर अप्रोच ठेवला तर त्यांच्या जिज्ञासा मारल्या जाणार नाहीत. अधिकाधिक त्यांना प्रश्न पडतील आणि उच्च स्तर प्रश्न विचारत राहणं आणि त्याचं सद्यस्थितीतील व्यवहाराशी जोडणी करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण करिक्युलम रिडक्शन हा एक पॉलिसीचा एक महत्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यामधनं अनावश्यक कंटेंट काढून टाकणं आणि विचार प्रक्रियेला चालना देणं हे प्रत्येक स्तरावर एक्सपेक्ट केल्यामुळे उद्याचे विद्यार्थी जे या पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन मधनं घडणार आहेत ते विचार करणारे होणार आहेत. क्रिटिकली विचार करणारे, बहुदिशांनी विचार करणारे, उच्चस्तर विचार करणारे, क्रिएटिव्ह विचार करणारे आणि त्यामधनं हे नक्कीच आपल्याला साध्य होऊ शकेल. थँक्यू मॅडम. नक्कीच सगळ्यांची जबाबदारी आहे एकंदरीत ह्या सगळ्या प्रक्रियेकडे बघितलं तर. या व्यासपीठाचा उपयोग करून मी फक्त एक इथे अनाउन्समेंट करू इच्छिते की आता इथे सगळेजण तुम्ही खूप जास्त मॅडमचं ऐकून अजून आपल्याला प्रत्येकाला ही पॉलिसी परत वाचून परत आपल्याला ती कशी इम्प्लिमेंट करता येईल याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेल. तर त्या अनुषंगाने आपण नाशिक जिल्ह्यामध्ये एक लिंक क्रिएट केलेली होती की ज्यांना आपल्याला या पॉलिसीच्या ज्या एरियामध्ये अभ्यास करायला आवडेल तर तुम्ही त्या लिंकवर तुमची नावं नोंदवायची होती. तर त्या लिंकमध्ये जर या व्यासपीठामध्ये कोणी इच्छुक असेल आणि ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर मला वाटतं सोनवणे सर आणि अमित तुम्ही दोघांनी चॅटबॉक्स मध्ये ती लिंक टाका आणि किंवा उद्या परत एकदा टाकूया जेणेकरून तुम्हाला जे जे तुमचे इनपुट्स वाटतायत ते आपल्याला इथे नक्की अभ्यास करून ते आपल्याला विचारात घेता येतील. थँक्यू मॅडम. मला या ठिकाणी Thank you, बोलायचं sir. बोलायचं असं आहे की नाशिक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेनी हे सेशन घडवून आणलं आणि त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक पण आहेत, आपण स्वतः शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणून पण आहात आणि त्यामुळे ही प्रक्रिया ही आपली घुसळणाची जी आहे की NEP घुसळून काढलं पाहिजे सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, ती आता सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही ऑलरेडी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, लोकांना विचारलेलं आहे अभ्यास काय करायचा आहे आणि आजच्या इंटरॅक्शन नंतर अनेकांना अधिक उत्सुकता असेल हे अजून जाणून घेण्याची. कारण सगळे प्रश्न ऍड्रेस होणं या वेळेमध्ये हे शक्यच नाही. प्रश्न पडलेच पाहिजेत आणि खूप प्रश्न आलेत. हे या गटाचं मला एक समृद्ध असण्याचं लक्षण दिसत आहे आणि म्हणून तुम्ही जो सगळा हा पुढे घाट घातलेला आहे तो नक्कीच यशस्वी होईल आणि जे जे तुमच्याकडे नवनीत तयार होईल या सगळ्या विचार मंथनातनं ते आपण राज्य स्तराबरोबर शेअर करावं. आम्ही मिनिस्ट्री बरोबर शेअर करू, सेंट्रल मिनिस्ट्री बरोबर, आणि त्यातनं आपण ही समृद्धीकरणाची प्रक्रिया, अधिक सखोल जाण्याची प्रक्रिया आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन पातळीवरती अधिक चांगल्या पद्धतीने आणण्याची एकत्रित मिळून पुढे नेऊया. मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मॅम. NEP वाचताना लगेच समजत नाही आणि प्रथम वाचनानंतर तर अजिबातच समजत नाही. ते वारंवार त्याचं वाचन केल्यानंतर काही गोष्टी समजतात, उकलतात. परंतु आज आपल्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून खूप सारे त्यातले जे बारकावे ते लक्षात आले आणि ते सर्वच ऑडियन्सच्या लक्षात आले. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.